नमस्कार मित्रांनो, आपला आजचा राज्यसेवा मुख्य परीक्षा इतिहास या ऑप्शनल विषयाचं टॉपिक क्रमांक 5 चालू आहे पेपर 1 मधील। आणि आपण नेहमी जो सिक्वेन्स फॉलो करतो तोच आजसुद्धा फॉलो करायचा आहे। तो म्हणजे पहिल्यांदा सिलेबस घ्यायचा, त्यानंतर PYQ घ्यायचे, त्यानंतर उर्वरित जो कंटेंट आहे तो घ्यायचा आणि जे PYQ आहे त्या PYQच्या प्रश्नाचं ॲनालिसिस घ्यायचं। तर चला तर मग सुरुवात करूया। पाचवा टॉपिक आहे आर्य आणि वैदिक कालखंड। त्यानंतर त्या मुख्य टॉपिक अंतर्गत उपमुद्दे आहेत भारतातील आर्याचा विस्तार, त्यानंतर कालखंड कोणता आहे, त्यानंतर आहे साहित्य, मग त्यांचं धार्मिक साहित्य असो की तात्विक साहित्य असो ते साहित्य आहे आर्यांचं। त्यानंतर ऋग्वैदिक आणि उत्तरवेद काळातील बदल, म्हणजे ऋग्वेद काळ आणि उत्तरवेद काळात राजकीय, सामाजिक, आर्थिक जे बदल झाले आहे ते बदल आणि त्या बदलांचा जीवनावर झालेला परिणाम। त्यानंतर वैदिक युगाचं काय महत्त्व आहे ते, आणि राजेशाही व वर्णव्यवस्थेची उत्क्रांती कशी झाली वेदकाळापासून उत्तरवेद काळापर्यंत त्याबद्दल आपल्याला इथे चर्चा करायची आहे। तर पहा, टॉपिक तसा पाहिजे त्या प्रमाणात मोठा नाही आहे, छोटा आहे, पण यावर प्रश्न UPSCने असो किंवा 2010च्या आधी MPSCने असो भरपूर विचारलेले आहे। म्हणजे या टॉपिक इतके प्रश्न जर आपण PYQ चेक केले, इतके प्रश्न कोणत्याच टॉपिकवर मोठ्या प्रमाणात विचारलेला नाही, इतका महत्त्वाचा टॉपिक आहे। आणि याचं कारण असं आहे की साहित्य विपुल प्रमाणात या घटकावर उपलब्ध असल्यामुळे यावर प्रश्नांची बरसात आहे। पहिलाच प्रश्न आहे जो आपण 2010च्या MPSCमधून घेतलेला आहे मुख्य परीक्षेच्या, आर्याच्या वैदिक वाङ्मयाचं परीक्षण करायचं आहे आपल्याला। जे वैदिक वाङ्मय आहे वाङ्मयाचं परीक्षण करायचं आहे, रिव्ह्यू करायचा होता साधा। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे MPSCने त्याच्या आधीच्या वर्षी विचारला होता 2009ला, सामाजिक आणि राजकीय जीवन याबद्दल आपल्याला परीक्षण करायचं, एक्सप्लेन करायचं आहे, सरळ सरळ स्पष्ट करत जायचं आहे। म्हणजे जो टॉपिकमध्ये दिलेला मुद्दा आहे सामाजिक आणि राजकीय बदल, हे बघा या ठिकाणी आहे सामाजिक आणि राजकीय जीवन, तो मुद्दा जसाच्या तसा या ठिकाणी विचारलेला आहे। त्यानंतर पुढील मुद्दा आहे डिस्कस द इव्होल्यूशन ऑफ स्टेट इन्स्टिट्यूशन अँड टॅक्सेशन सिस्टीम। काय करायचं आहे आपल्याला, ज्या संस्था उभ्या झाल्या होत्या वेदकाळात आणि वेदोत्तर काळात त्यांची माहिती द्यायची आहे। म्हणजे जसं सभा आहे, समिती आहे, विधत आहे, आणि जी टॅक्सेशन सिस्टीम होती त्यांची, मग ती बली असो किंवा आणखी ज्या उर्वरित 2 प्रकारचे टॅक्स दिलेले आहे जे आपण वेदोत्तर काळामध्ये पाहणार आहोत, ती टॅक्सेशन सिस्टीम ऋग्वेद काळ आणि लॅटर ऋग्वेद काळ, वेदकाळ आणि वेदोत्तर काळात कशी विकसित झाली त्याबद्दल तो प्रश्न आहे। पुढचा प्रश्न आहे पुराणाबद्दल। पुराण वेअर इनोव्हेटिव्ह जेनर ऑफ लिटरेचर टू पॉप्युलराइज अँड रिव्ह्यू वैदिक रिलिजन। वैदिक धर्म हे आपल्याला जर उलगडून पाहायचं असेल तर पुराणाचं महत्त्व भरपूर आहे, ते आपल्याला एक्सप्लेन करायचं होतं, कशाबद्दल एक्झाम्पल देऊन एक्सप्लेन करायचं होतं, इलॅबोरेट करायचं होतं। UPSCचा हा 2020चा प्रश्न आहे। पुढचा प्रश्न आहे डू यू कन्सिडर दॅट द उपनिषदिक प्रिन्सिपल एम्बॉडी द हाय पॉईंट ऑफ वैदिक रिलिजन। जे उपनिषद आहे त्यामध्ये सांगितलेला जो धर्म आहे त्याबद्दल आपल्याला इथे प्रश्न विचारला आहे। हा 2021मध्ये UPSCने विचारलेला प्रश्न आहे। म्हणजे पहा, जो 2010ला ट्रेंड होता, सरळ सरळ प्रश्न विचारला होता, तो 2020पर्यंत पार बदलून गेलेला आहे आणि अतिशय डीप जायला लागले। जसं उपनिषदातलं तत्त्व विचारलं, पुराणाचं धर्मातलं महत्त्व विचारलं, उपनिषदाचं धर्मात महत्त्व विचारलं। त्यानंतर ऋग्वेद आणि उत्तरवेद काळात वर्णव्यवस्थेच्या परिवर्तनाचा महिलांच्या स्थानावर काय परिणाम झाला, म्हणजे महिलांचं आधी स्थान काय होतं, वर्णव्यवस्था आल्यानंतर महिलांच्या स्थानात काय बदल झाला, तो 2019ने UPSCने विचारला। म्हणजे हर एक टॉपिकवर प्रश्न विचारून झालेला आहे। नुसते PYQ जरी आपण सोडवले तरी आपली टॉपिकची तयारी होती आहे, इतका छान टॉपिक आहे हा। पुढचा आहे ऋग्वेदातील धर्म, परत धर्म आला पहा, पुराणामुळे धर्माची माहिती, उपनिषदामुळे धर्माची माहिती, त्यानंतर ऋग्वेदाचा धर्म आणि देवतांचे वर्गीकरण यावर प्रकाश टाकायचा आहे आपल्याला। 2020ला विचारलेला हा प्रश्न आहे। त्यानंतर वैदिक आणि हडप्पा यांचा जो संबंध आहे याबाबत जे नवीन दृष्टिकोन आहे, सध्याचे इंटरडिसिप्लिनरी
ॲप्रोच जे आपण पहिल्या टॉपिकमध्ये जे शिकलो होतो की सध्या इतिहास लेखनामध्ये मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच स्वीकारला जात आहे. जसं की कोणत्याही एका विषयाला संबंधित विषयाच्या ढाच्यात न ठेवता, समजा इतिहास आहे तर इतिहासाला सामाजिक शास्त्र, राज्यशास्त्र किंवा इतर ह्युमॅनिटीज जसे सब्जेक्ट आहे यांचासुद्धा टच आता घेतला जात आहे, यांचासुद्धा आधार घेऊन शास्त्राला विकसित केला जात आहे. हा जो इंटरडिसिप्लिनरी दृष्टिकोन आहे त्या दृष्टिकोनाबाबत आपल्याला टीकात्मक परीक्षण करायचं आहे. वैदिक आणि हडप्पाचा संबंध 2017ला UPSCनं विचारलेला हा प्रश्न आहे. 2015ला विचारला आहे. पुरातत्वशास्त्राला आर्य माहीत नाही, म्हणजे आर्याचे पुरातत्वीय पुरावे नाही असं म्हटलेलं आहे. फक्त साहित्यालाच आर्य माहीत आहे. तर हे विधान आपल्याला एक्झामिन करायचं आहे. तर याचं एक्झामिन कसं करायचं हे सुद्धा आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. पुढे आहे पुन्हा उपनिषदावर आहे. आत्तापर्यंत पुराणावर झाला, उपनिषदावर झालं आणि आता डबल पुन्हा उपनिषदाच्या तत्वावर प्रश्न विचारलेला आहे. आणि वैदिक विचारांचं उपनिषद हे प्रतीक होय असं म्हटलेलं आहे. वैदिक विचारांचं प्रतीक. तर याचीसुद्धा आपल्याला चर्चा करायची आहे. पुढचा प्रश्न आहे वेदोत्तर आर्यांचे सामाजिक, आर्थिक, राजकीय जीवनात लोखंडाची भूमिका काय होती. 1998ला अतिशय जुना प्रश्न आहे हा. वैदिक व वेदोत्तर आर्यांचे सामाजिक जीवन कसे वेगळे होते हे सुद्धा आपल्याला प्रश्नामध्ये विचारून झालेलं आहे. म्हणजे वैदिक काळ, वेदोत्तर काळ, त्याआधीचा हडप्पा काळ, त्यानंतर उपनिषद, पुराण, त्यानंतर धर्म, सामाजिक जीवन, आर्थिक जीवन, वर्णव्यवस्था, स्त्रीचं जीवन, हे टॉपिकवर प्रश्न विचारून झालेले आहे. मला आशा आहे की तुम्हाला सिलेबस आणि PYQ दोन्ही गोष्टी समजलेल्या असेल. आणि जर तुम्हाला हे ॲनालिसिस आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून तुमच्या मित्रापर्यंत हे पोहोचवा. चला तर आता आपण आपले जे वैदिक साहित्य आपण अभ्यासणार आहोत त्या अभ्यासामध्ये आपल्याला कोणकोणते स्रोत आहे. तर पहिला स्रोत आहे वेद, जे ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद, शिल्पवेद, धनुर्वेद, हस्तार्यू वेद, ह्या सगळ्या गोष्टी आहे. रामायण आहे, महाभारत आहे, हे सगळे स्रोत आहे आपल्या अभ्यासाचे. दुसरा आहे पुरातत्वीय स्रोत आहे काही, जसं बोगजकोईचा शिलालेख आहे ज्यामध्ये इंद्रनासत्याचा उल्लेख आहे. त्यानंतर जे पेंटेड ग्रे वेअर ज्याला म्हणतो आपण, चित्रित धूसर मृदा भांडी, तर हे पेंटेड ग्रे वेअर आहे. त्यानंतर हरियाणातील भगवानपुरा या ठिकाणी सापडलेले आहे. त्यानंतर गोलाकार, आयताकार जी लाकडी मातीची घरे होती ते सुद्धा स्रोत आहे पुरातत्वीय. म्हणजे आत्ताच आपल्याला लक्षात आलं असेल की जो एक प्रश्न विचारला होता की आर्याला फक्त साहित्यिक आधार आहे, पुरातत्वीय आधार नाही, त्याचं उत्तर आपल्याला इथूनच क्लिक व्हायला पाहिजे. त्यानंतर वेद हा शब्द जे भाषाशास्त्रीय नियम आहे ज्याला मॉर्टिमर व्हीलर याने आधार दिला होता, तर विद या धातूपासून बनलेला आहे आणि विद याचा अर्थ जाणणे असा होतो. आता पहा वैदिक ज्या साईट्स आहे, तर वैदिक साईट्स आपल्याला पाहायच्या आहे. आता मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की वैदिक साईट्स लक्षात कशा ठेवायच्या, तर ग्रीड व्ह्यू बनवून. तर पहा आपण ग्रीड व्ह्यू म्हणजे या ठिकाणी उभ्या आणि आडव्या रेषा पाडलेल्या, व्हर्टिकल हॉरिझॉन्टल लाईन्सने जे बॉक्स बनलेले आहे, तर त्या बॉक्सच्या आधारे आपण साईट्स लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर त्याआधी तुम्हाला एक इमेजवर आपण चर्चा करूया की वेदकाळ आणि वेदपूर्व काळ आणि वेदोत्तर काळ ह्या गोष्टीचा एक कालखंड आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. तर तो कालखंड कसा, तर आपल्याला माहीत आहे की आपण हडप्पा ज्यावेळी संस्कृती शिकलो तर ती साधारणपणे 3500 इसवी सन पूर्व ते साधारणपणे 2700, काही जण 2500 म्हणतात, काही जण 2000 इसवी सन पूर्व म्हणतात, हा कालावधी होता. तर मग वेदकाळ कोणता, तर वेदकाळाचे 2 भाग पाडलेले आहे. हे बघा तुम्हाला दिसत असेल, इसवी सन पूर्व 1500 पासून इसवी सन पूर्व 1000 पर्यंत हा आहे अर्ली वेदिक पिरियड. म्हणजे याला ऋग्वेदाचा काळ म्हटलं जाते. पहा इथं मी फक्त आर लिहून ठेवलेला आहे, फक्त आर, फक्त ऋग्वेदाचा काळ म्हणजेच अर्ली वेदिक पिरियड होय, वेदपूर्व काळ होय किंवा वेदकाळ होय हा. तर जे उरलेले 3 वेद आहे, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद, हे 3 वेद ज्या काळात लिहिले गेले त्याला लॅटर वेदिक पिरियड किंवा वेदोत्तर काळ असं म्हटलेलं आहे, वेदोत्तर काळ. तर काही लेखक या वेदोत्तर काळाला द्वापारयुग, त्रेतायुग या नावाने पुराणामध्ये याचा उल्लेख करून ठेवलेला आहे तत्कालीन इतिहासकारांनी. आणि हा काळ होता इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व 600. आणि तुम्हाला माहीत असेल का इथूनच पुढे बौद्ध धर्म, जैन धर्म, चारवाक पंथ
यांचा विकास हळूहळू क्रमाने झालेला आपल्याला दिसून येतो. तर आता आपण पाहूया यांच्या साईट्स कोणकोणत्या होत्या. तर आपण क्विक रिव्हिजन घेऊया आणि पटकन पुढे निघूया. तर ह्या ग्रीडमध्ये हे जे ग्रीड दिसत आहे, आर्यांचा फक्त इतका काळ होता. म्हणजे आर्यांचं जे वेगवेगळ्या थिअरी आहेत की आर्य कुठून आले होते, आपल्याला त्या वादामध्ये नाही पडायचं आहे, पण जे सिलेबसमध्ये आहे आपल्याला ते एक क्लिक करण्यासाठी की आर्य साधारणपणे मध्य आशियातून आले असे आता इतिहासकार बरेच मानतात. त्यात मॉर्टिमर व्हीलरसुद्धा होते. तर तो अंदाज घेऊन या ठिकाणी आपण ह्या साईट्स सर्व लक्षात ठेवायचे आहे की या ठिकाणी प्रारंभिक आर्य या ठिकाणी स्थिर झाले. आणि जे लॅटर वैदिक काळ जो आत्ता आपण पाहिला होता इसवी सन पूर्व 1000 पासून इसवी सन पूर्व 600 पर्यंतचा, त्या काळामध्ये आर्य इकडच्या भागामध्ये स्थायिक झाले होते. म्हणजे प्रारंभिक आर्य या भागामध्ये आणि वेदोत्तर आर्य या भागामध्ये, ज्याला मध्य देशसुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे, आर्यावर्तसुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे, कुरुक्षेत्रसुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. मग फक्त आणि फक्त या भौगोलिक परिसराच्या बाहेर 3 साईट आहे हरप्पाच्या, ज्या कायमस्वरूपी लक्षात ठेवायच्या आपण. ती म्हणजे ही प्रागज्योतिषपूर. प्रागज्योतिषपूर म्हणजे आत्ताचं जे आसाम आहे, ज्याची राजधानी गुवाहाटी आहे, तर या गुवाहाटीलाच प्रागज्योतिषपूर असं ऋग्वेदिक काळामध्ये उल्लेख आहे. मग त्याच काळात कामाख्या मातेचं जे मंदिर म्हटलं जाते, कामाख्या, हे सुद्धा त्याचं नाव होतं. त्यानंतर दुसरी एक साईट आहे जी या भौगोलिक परिसराच्या बाहेर आहे. लक्षात ठेवण्यासाठी समजा पेपरमध्ये इथं डॉट आला आणि विचारलं की वेदिक साईट्स किंवा लॅटर वेदिक साईट्स, तर लगेच प्रागज्योतिषपूर आठवलं पाहिजे. त्यानंतर पुढची साईट्स आहे पंचवटी, जे आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. पंचवटी त्या ठिकाणीची ही साईट आहे. त्यानंतर किष्किंधा कर्नाटकमधील ही साईट आहे. आणि या असं म्हटलं जाते रामायण आणि महाभारतानुसार की जे बाली आणि सुग्रीव होते रामायणामध्ये श्रीरामाला मदत करणारे, त्यांचं राज्य हे किष्किंधा होय असं या ठिकाणी आहे. 3 साईट्स लक्षात ठेवा, प्रागज्योतिषपूर, पंचवटी, किष्किंधा. यानंतर 5 मिनिटात आपण या साईट्सचं रिव्हिजन करून घेऊया. पहिली साईट्स आहे घालीगई. घालीगई ही पाकिस्तानमधील साईट आहे आणि या ठिकाणी हातानं बनवलेली जी भांडी आहे, मृदा भांडी, ती या ठिकाणी सापडलेली आहे. त्यानंतर काही हाडांच्या वस्तूसुद्धा या ठिकाणी सापडलेल्या आहेत. दुसरं आहे तक्षशिला. ही साईट्स कायमस्वरूपी आपल्याला लक्षात ठेवायच्या, कारण मल्टिपल टाईम विचारून झालेली आहे तक्षशिला. त्यामुळे तक्षशिला ही खूप महत्त्वाची साईट आहे आपल्यासाठी, कारण तक्षशिला ही काही एका काळात अस्तित्वात असणारी साईट नव्हती, तर वैदिक काळामध्येही होती तक्षशिला, बौद्ध काळामध्येही होती तक्षशिला, मौर्य काळामध्ये सुद्धा होती तक्षशिला, कुशाणांच्या काळातसुद्धा होती. त्यामुळे तक्षशिला या साईटला विशेष महत्त्व आपल्याला द्यायचं आहे. आणि आपल्याला माहीतच आहे तक्षशिला हे शिक्षणाचं एक प्रसिद्ध केंद्र होतं. त्यानंतर तिसरी साईट आपल्याला दिलेली आहे या ठिकाणी मूलस्थान. हे बघा इथं लिहिलेलं आहे मूलस्थान. तर मूलस्थान म्हणजे काय, तर त्याचा जर अपभ्रंश केला आपण मूलतान, म्हणजे आजचे जे मुलतान आहे त्या मूलतानलाच मूलस्थान असं म्हटलं जायचं. मुलतान पंजाबमध्ये आहे. आणि जे ऋग्वेदाचं साहित्य आहे, ऋग्वेदामध्ये हिरण्यकश्यप नावाचं एक कॅरेक्टर आहे, तर हिरण्यकश्यपचा जन्म या मुलतान या ठिकाणी झाला असं मानलं जात असते. चौथा आहे या ठिकाणी दिव्यकूट म्हणजेच आजच्या जम्मू आणि काश्मीर या भागामधला प्रदेश होतो. आणि जो महाभारतामध्ये नकुल नावाचं एक कॅरेक्टर आहे, तर नकुलाने हा प्रदेश जिंकला होता असं मानलं जात असते. नकुल दिव्यकूट. पुढचं आहे दधेरी हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, कारण हे असं स्थान आहे 5 नंबरचं. या दधेरी या ठिकाणी 6 नंबरचं दधेरी या ठिकाणी आपल्याला जे पेंटेड ग्रे वेअर म्हणतात, तर पेंटेड ग्रे वेअर आणि तांबे यांच्या संयुक्त वस्तू इथं सापडलेला आहे. याचा अर्थ काय, पेंटेड ग्रे वेअर ह्या आर्याशी संबंधित मृदा भांडी होत्या, तर ज्या रेड आणि ब्लॅक वेअर ज्या होत्या, काळ्या आणि लाल भांडी, या इथल्या स्थानिक रहिवासी जी होती हडप्पावासी किंवा हडप्पा उत्तरकालीन रहिवासी यांच्या भांडी होत्या. म्हणजे या दोनही भांडी एकत्र सापडल्या. याचा अर्थ हडप्पा संस्कृतीच्या नंतरची संस्कृती आणि आर्यांची संस्कृती एकत्रित या ठिकाणी नांदत होती. याचा पुरावा म्हणजे हे 6 नंबरची साईट आहे दधेरी. हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. त्यानंतर पुढची साईट आहे 8 नंबरची इंद्रप्रस्थ म्हणजेच आपण तिला दिल्ली म्हणतो आत्ताची. या ठिकाणी आपल्याला मानवाच्या निवासाचे पुरावे सापडलेले आहे. हडप्पा उत्तर काळातील म्हणजेच वेद काळातील या ठिकाणी मानव निवासाचे पुरावे सापडलेले आहे.
आणि विशेष म्हणजे ज्या वेळेस हा व्यापारी मार्ग चालू होता, तर हा व्यापारी मार्ग या इंद्रप्रस्थ या ठिकाणावरून जातो. म्हणजे जे नंतरच्या काळातील महाजनपद आहे, तो महाजनपदाच्या काळात जो व्यापारी मार्ग वापरला गेला, हा व्यापारी मार्ग इंद्रप्रस्थ या ठिकाणावरून जात होता. पुढचं आहे हस्तिनापूर. हस्तिनापूर पूर या शब्दामध्येच आहे, आणि हस्तिनापूर हे पुराण नष्ट झालं होतं. त्यामुळे नंतर महाभारतातील जे जनमेजय आहे, महाभारतातील जनमेजय आणि परीक्षित या 2 राजांनी त्यांचं हस्तिनापूर हे राजधानी वाहून गेल्यानं दुःखी होऊन कौशांबी नावाचं नवीन त्यांचं राजधानी म्हणून निर्माण केली होती. हस्तिनापूर नष्ट झाली आणि कौशांबी या ठिकाणी त्यांनी त्यांची राजधानी बसवली होती. पुढे आहे 10 नंबरची साईट आपल्याला ऐच्छत्र. आता ऐच्छत्र ही महत्त्वाची साईट आहे. यासाठी पांचाल हे ऋग्वेदामध्ये वारंवार नाव येत असते. तर पांचालाची जी राजधानी होती ती ऐच्छत्र होती. तर ही साईट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. 10 नंबरची ऐच्छत्र, पांचालाची राजधानी. या ठिकाणी सुद्धा आर्यची वसाहत होती असं पेंटेड ग्रे वेअर, जे चित्रित धूसर मृदा भांडी म्हणतो, यावरून लक्षात येते. त्यानंतर पुढचं आहे अतरंजी खेडा. अतरंजी खेडा हे 12 नंबरचं अतरंजी खेडा किंवा जखेडा. अतरंजी खेडा आणि जखेडा 12 आणि 13 नंबर. इथं आणि इथं दोन्ही जवळजवळच आहे. उत्तर प्रदेशामधील 2च्या 2ही साईट आहे. आणि पहिल्यांदाच लोखंड वापरल्याचा पुरावा, जे वैदिककालीन संस्कृती होती यांनी पहिल्यांदाच लोखंड वापरलं असा पुरावा कुठं मिळत असेल, तर ती जी आत्ताची 12 आणि 13 नंबरची साईट होती, अतरंजी खेडा आणि जखेडा, या 2 ठिकाणी आपल्याला लोखंड वापरल्याचा पुरावा मिळतो. अतरंजी खेडा आणि जखेडा खूप महत्त्वाच्या 2ही साईट आहे. वारंवार विचारत असते परीक्षेमध्ये. आपल्याला सुद्धा जर 20 साईट्समध्ये 1-2 विचारल्या तर आपल्याला लॉटरी आहे, लक्षात ठेवायचं. या ठिकाणी लोखंडाचं काय सापडलं, तर ज्याला आपण फावडे म्हणतो आणि विळ्यासारखं शेतीच्या कामाचं सामान असते, बस ते ह्या 2 वस्तू अतरंजी खेडा जखेडा येथे सापडलेल्या आहे. त्यानंतर पुढील आहे बटेश्वर 13 नंबरची. ही सुद्धा उत्तर प्रदेशमधली साईट्स आहे. आपल्याला लक्षात येत असेल की जो वेदकाळातील बरेचसे साईट्स आहे, स्थळे आहे, ही उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात स्थायिक आहे. म्हणजे या ठिकाणावरून जी आर्य संस्कृती होती ती हळूहळू इकडे आर्यावर्तामध्ये शिफ्ट झाली होती, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात आलं असेल. त्यानंतर आणि हे जे बटेश्वर स्थान आहे, या ठिकाणी एक मंदिर सदृश्य ठिकाणसुद्धा सापडलेलं आहे. म्हणजे जे वेदोत्तर आर्य आहे यांनी मंदिर तत्सम स्मारकं बांधायला सुद्धा सुरुवात केली होती असं म्हणता येते. त्यानंतर आहे हुलासखेडा 14 नंबरची आहे. हुलासखेडा या ठिकाणी पहा, या ठिकाणी जे आर्य संस्कृतीची PGW ज्याला म्हणतो आपण, किंवा नॉर्थ ब्लॅक पेंटेड वेअर जी म्हणतो, अशी संमिश्र प्रकारची भांडी या ठिकाणी सापडलेली आहे. आणि जे लखनौ आहे आजच्या काळातील, या ठिकाणी हे हुलासखेडा स्थळ आहे. पुढचं आहे कौशांबी. आत्ताच आपण पाहिलं होतं की हस्तिनापूर ज्यावेळी पुराने वाहून गेलं होतं, तर त्या ठिकाणी कौशांबी हे त्यांनी हेडक्वार्टर बनवलं होतं. कोण कोण होते ते, तर महाभारतातील जनमेजय आणि परीक्षित यांनी हस्तिनापूर वाहून गेल्यानंतर इथं त्यांची राजधानी शिफ्ट केली होती कौशांबीला. आणि जे स्वप्न वासव दत्त नावाचं साहित्य आहे, स्वप्न वासव दत्तच्या काळामध्ये स्वप्न वासव दत्त या पुस्तकामध्ये उदयन नावाचं एक कॅरेक्टर आहे, आणि उदयन राजा हा बुद्धाचा समकालीन होतं असं मानल्या जात असते. पुढचं आहे, आत्ताच आपण प्रागज्योतिषपूर पाहिलं, त्यानंतर पंचवटी बघितलं आणि किष्किंधासुद्धा बघितलेला आहे. मला आशा आहे की तुम्हाला साईट्स आवडल्या असेल. आता आपल्या पुढच्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे आपण वळू, आणि तो म्हणजे आर्यांचा विस्तार. तर आपण सुरुवातीला एक नकाशा पाहून घेऊ. पहा, आर्यांचं जे अर्ली वेदिक आर्य आहे, अर्ली वेदिक आर्य, या ठिकाणी आर्यांचा विस्तार आपल्याला प्राथमिक आर्य जो आजचा दक्षिण अफगाणिस्तान आहे, त्यानंतर पाकिस्तानचा भाग आहे, पाकिस्तानमधील पंजाब, विशेषतः भारतातील पंजाब, त्यानंतर हरियाणा हा भाग मोठा, आणि उत्तर राजस्थान हा भाग मोठ्या प्रमाणात जे ऋग्वेदकालीन आर्य आहे त्यांनी व्यापलेला होता असं आपल्याला म्हणता येते. यातल्या साईट्स आपण आत्ताच बघितलेल्या आहे. तर आता पाहूया आपण
मानवाने व्यक्तिशः किंवा सामुदायिकपणे निर्माण केलेली जी जीवनपद्धती आहे तिला संस्कृती असं म्हटलं जाते. हे आपल्याला जे इंट्रोडक्शन आहे त्याच्यामध्ये लिहिता येत असते. त्यानंतर आर्य कोणाला म्हणायचं असं ऋग्वेदामध्ये सांगितलेलं आहे, महाभारतामध्ये सांगितलेलं आहे. तर आर्य कोणाला म्हणायचं, तर जो योग्य आचरणाने कर्तव्य पालन करतो तो आर्य होय. म्हणजे आचरण महत्त्वाचं मानलेलं आहे आणि कर्तव्य महत्त्वाचं मानलेलं आहे. कर्तव्यमाचरण कामम कर्तव्य तारचन तिष्ठती प्रकृताच स तू आर्य इति स्मृतः. जो आचरणाने आणि कर्तव्य पालनाने योग्य असतो तोच खरा आर्य होय असं महाभारतात म्हटलेलं आहे. याचा अर्थ आर्य हा शब्द संस्कृतीवाचक शब्द आहे, गुणवाचक शब्द आहे, वर्णवाचक किंवा वंशवाचक शब्द नाही. हे भाषाशास्त्रावरून आपल्या लक्षात येते. त्यानंतर आता आर्याचा विस्तार हा PYQ आहे. आत्ताच आपण बघितलं होतं आर्याच्या विस्ताराबद्दल. तर आर्य कुठून आले होते याबद्दल वेगवेगळ्या लेखकांची वेगवेगळी मतं आहे. तर मुख्य म्हणजे आपल्याला काही पुराव्याच्या आधारे या ठिकाणी बोलायचं आहे. जो एक PYQ पाहिला होता आपण की आर्यांचे पुरातत्वीय साहित्याची पुरावे मिळत नाही, पण फक्त साहित्यिक पुरावे मिळतात. तर त्याचं आपण बघितलं होतं की असं म्हणता येत नाही की नुसते साहित्यिकच पुरावे, ऐतिहासिक किंवा जे पुरातत्वीय आहे ते नाही असं नाही म्हणता येत. कारण 2 ठिकाणी आपल्याला पुरातत्वीय पुरावे सापडलेले आहे. एक म्हणजे मध्य आशियातील बोगोजकुई येथील शिलालेख, ज्या ठिकाणी इंद्र, नासत्य, वरुण यांचे उल्लेख आहे आणि हे सगळ्या आर्यांच्या देवता आहे. त्यानंतर जे आपण दधेरी, त्यानंतर ऐच्छत्र या ठिकाणी पेंटेड ग्रेव्हवेअर, चित्रित धूसर भांडी सापडलेली आहे. तर ही आर्याशी संबंधित असलेली मृदा भांडी मानल्या जात असते. त्यानंतर वैदिक इतिहास लेखनाच्या बाबतीत आर्यांच्या मूळ स्थानात नेहमीच विवाद राहिलेला आहे. तर पहिला विवाद आहे आर्यांचं मूळ स्थान हे मध्य आशियातील असावे असं मानलं जात असते. हा विचार मांडला होता जर्मनीचे मॅक्स मुलर आणि श्वेगेल या दोघांनी मांडला होता. मॅक्स मुलर आणि श्वेगेल यांनी काय लॉजिक लावलं होतं की आर्यांची भाषा ही युनानी, रोमन, जर्मन, सेल्ट यांच्या भाषेप्रमाणे आहे. आणि हे मॅक्स मुलर यांनी लिटरेचर ऑफ द सायन्स ऑफ लँग्वेज या पुस्तकात लिहिलेलं आहे. म्हणजे जे भाषाशास्त्र म्हणतो आपण, या भाषाशास्त्राच्या नियमानुसार आर्यांची भाषा युनानी, रोमन, जर्मन यांची भाषा एक आहे असं त्यांनी म्हटलं होतं. आता जर्मन हा मॅक्स मुलर होता आणि त्याने जर म्हटलं की त्याची स्वतःची भाषा आर्याच्या भाषेसारखी होती, तर जे 19व्या शतकातील उच्च वर्ण होता, जे स्वतःला आर्य म्हणत होते, यांनाही समाधान वाटलं की अरे मी तर इंग्रजांच्याच वंशातील आहे, मी तर मॅक्स मुलरच्या वंशातील आहे आणि ब्रिटिश जर भारतावर राज्य करत आहे तर इट्स ओके, कारण मी पण त्यांच्याच वर्णातला आहे, त्यांच्याच वंशातला आहे असं त्यांना वाटत होतं. त्यानंतर असू शकते अशा प्रकारचा एक तर्क त्यांनी मांडला मॅक्स मुलर यांनी. त्यानंतर दुसरं एक तर्क दिला जातो दक्षिण रशियाचा, की आर्य हे दक्षिण रशियातून आलेले असावे. तर गॉर्डन चाइल्ड आणि मायर्स यांनी हा तर्क लावला होता. लोकमान्य टिळकांनी तर्क लावला होता की आर्य हे उत्तर ध्रुवाचे असावे आणि द आर्क्टिक होम ऑफ द आर्यन्स या पुस्तकात त्यांनी हे तर्क मांडला होता. आणि त्यांनी लॉजिक दिलं होतं की ऋग्वेदात 6 महिने दिवस आणि 6 महिने रात्र होतो असा उल्लेख आहे आणि उषक कालाची स्तुती सुमने ऋग्वेदात आहे. यावरून आर्य हे ध्रुवावरचे असावे. त्यानंतर सप्तसिंधूच्या प्रदेशातील आर्य असावे, म्हणजेच सिंधू, झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज आणि सरस्वती या 7 नद्याच्या परिसरातील आर्य असावे असे संपूर्णानंद, त्यानंतर लक्ष्मीधर उला आणि डॉक्टर गंगानाथ झा यांनी मत मांडलेलं आहे. आणि त्यांनी स्रोत काय दिलं होतं की ऋग्वेदिक इंडिया नावाचे जे पुस्तक आहे आणि ऋग्वेद जे आहे यामध्ये या नद्यांचा वारंवार उल्लेख होतो. अविनाश चंद्र दास यांनी सुद्धा या ऋग्वेदिक इंडियामध्ये हे लॉजिक मांडलेलं होतं. आर्यांचं मूळ स्थान हे तिबेट असावं असं महर्षी दयानंद यांनी मांडलं होतं. पॉर्टिंजर यांनी सुद्धा मांडलं होतं. त्यानंतर आर्य आक्रमणाचा सिद्धांत मॉर्टिमर व्हिलर यांनी मांडला होता की आर्यांनी भारतावर आक्रमण केलं आणि हडप्पा संस्कृती नष्ट केली होती. कारण हरियुपीय असा ऋग्वेदामध्ये उल्लेख आढळतो आणि हरियुपीय म्हणजे दुसरं तिसरं कोणीच नसून हडप्पा ही संस्कृती होय. आणि हडप्पा संस्कृतीत जे किल्ले नष्ट झालेले आहे तर ते आर्यांच्या पुरंदर किंवा पुरंदर म्हणजे किल्ल्याचा नाश करणारा या अर्थाने इंद्राने केला, यावरून आर्यांनी आक्रमण केले असे मानले जाते. त्यानंतर आता आर्याचा विस्तार कुठे कुठे होता.
तर आता हे मतभेद झाले, आर्य कुठून आलेले असावे. पण आता पुढचा एक, आता या गोष्टीला म्हणजे 3500-4000 वर्ष उलटून गेले. तर यावरून भारतीय परंपरेत आर्य परकीय मानले जात नाही, हा एक विचार नंतर डेव्हलप झाला. कारण त्यांनी सप्तसिंधूला आपला मूळ परिसर मानले आणि आपले जे प्राचीनतम वेद आहे ते याच ठिकाणी निर्माण केले होते. यावरून आर्य हे इथले स्थानिक मानले जाते, असा सुद्धा एक विचार प्रवाह नंतर डेव्हलप झाला. नंतर ऋग्वेदातील पंजाब व आसपासच्या परिसराशी मिळते जुळते वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे पंजाब आणि आसपासचा परिसर हा त्यांचा मूळ परिसर असावा असं मानल्या जात असते. ऋग्वेद या नद्यांचा उल्लेख आहे. अफगाणिस्तानमधील कृभा, काबूल, सुवास्तू, त्यानंतर पाकिस्तानमधील परुष्णी रावी, त्यानंतर जे पंजाबमध्ये आहे बिपाश किंवा बियास, शतुद्रू किंवा सतलज, सरस्वती. त्यानंतर ऋग्वेदामध्ये आत्ताच आपण बघितलं हरियुपीय शब्दाचा उल्लेख आहे आणि हरियुपीय म्हणजेच हडप्पा. आणि हडप्पाचा राजा एक विच्छिवंत नावाचा होता असं म्हटलेलं आहे. आणि पुरंदर जो होता, ज्याला इंद्र म्हटलं जाते, याचा जो मित्र होता अभ्यवर्ती, याने हडप्पाचा जो हरियुपीयचा राजा विच्छिवंत याचा पराभव केला असं उल्लेख आहे. त्यानंतर अंग, मगध, आर्य हे सीमेबाहेर आहे असं म्हणत होते. म्हणजे आर्याची पूर्वसीमा ही अंग आणि मगध याच्या पलीकडे जात नाही असं म्हणता येते. आणि अथर्ववेदामध्ये तर सदानीरा ही नदी आर्याची पूर्वसीमा आहे असं सांगितलं गेलेलं आहे. म्हणजे पूर्वेला सदानीरा नदी हे आर्याचे पूर्वेकडची सीमा आणि दक्षिणेकडची गंगा आणि यमुना सीमा, उत्तरेकडे काश्मीर. आणि या ठिकाणी आर्यांचं जे प्राथमिक आर्य होते, हे प्राथमिक आर्य या परिसरामध्ये जो पंजाबचा भाग आहे सप्तसिंधूचा, हा त्यांचा भाग होता असं आपल्याला म्हणता येते. आणि मग याचे पुरातात्विक पुरावेसुद्धा मिळालेले आहे. या ठिकाणी आर्याची भांडी मिळालेली आहे, ज्याचा रंग पेंटेड ग्रेवेअर ज्याचा असं म्हटलं जात असते, तो या ठिकाणी मिळालेला आहे. मग हे पुरावे कुठं मिळालेले आहे? उत्तर राजस्थान, पंजाब, गंगा यमुनेचा दोआब या ठिकाणी मिळालेले आहे. आणि गंगा यमुना ही आर्यांची दक्षिण सीमा होती, हे ऐतरीय ब्राह्मणमध्ये म्हटलेलं आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्याला नुसतं वाक्य किंवा विधानं लिहून यायचं नाही आहे उत्तरामध्ये, तर त्या विधानाचा स्रोत काय आहे, त्या विधानाचा पुरावा काय आहे, हे सुद्धा आपल्याला तिथं लिहून यायचं आहे. यानंतर आता महत्त्वाचा टॉपिक आहे वेद वाङ्मय. तर वेद वाङ्मय यावर सरळ प्रश्न येऊन गेलेला आहे, जो म्हणजे उपनिषदाचं महत्त्व धर्मामध्ये, पुराणाचं महत्त्व धर्मामध्ये, या गोष्टी विचारलेल्या आहेत. तर डिटेल भरपूर आहे यामध्ये, पण इतकं डिटेलमध्ये जाण्यापेक्षा आपण जे महत्त्वाचे टॉपिक आहे, ज्यावर प्रश्न विचारलेला आहे, तर वाङ्मय कोणकोणते आहे, तर त्याकडे आपण थोडंसं फास्टमध्ये वळूया. तर पहा, आता जे आपलं हिंदू स्क्रिप्चर आहे, भारतीय हिंदू प्राचीन साहित्य, तर या साहित्याला श्रुती म्हटल्या जात असते आणि स्मृती म्हटल्या जात असते. तर श्रुती म्हणजे काय, तर जे आपण ऐकतो, जे आपल्याला श्रवण होते ते श्रुती. आणि स्मृती म्हणजे काय, तर ऐकल्यानंतर जे लक्षात ठेवतो ते स्मृती. तर श्रुतीमध्ये म्हणजे श्रवण करण्यामध्ये, ऐकण्यामध्ये काय काय आहे, तर जे ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद हे 4 आहे. आणि आपल्याला माहीत आहे की यातला फक्त ऋग्वेद हाच ऋग्वेदकालीन आहे, पूर्वकालीन आहे, आणि हे जे आहे 3 हे वेदोत्तरकालीन आहे. तर हे झालं श्रुतीचं वर्णन. त्यानंतर जे स्मृती आहे, त्या स्मृती म्हणजे जे आपण लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, दॅट विच इज रिमेंबर्ड. तर यामध्ये आहे आपल्याला शास्त्र, पुराण, इतिहास, दर्शन, वेदांग, उपवेद, या गोष्टी आपल्याला स्मृती म्हणून लक्षात ठेवायच्या आहे. यातला फरक लक्षात ठेवा श्रुती आणि स्मृतीमध्ये. श्रुती म्हणजे जे फक्त ऐकायचे आहे, ऐकून पाठ करायचे आहे, आणि स्मृती म्हणजे जे आपल्याला कायम लक्षात ठेवायचे आहे. तर श्रुती लक्षात आहे आपल्याला, स्मृतीवर पुराणावर प्रश्न येऊन गेलेला आहे. त्यानंतर षडदर्शनं जे आहेत किंवा षडदर्शन GS मध्ये येऊन गेलेला आहे, पण यामधला उपनिषद जे आहेत उपनिषदावर येऊन गेलेला आहे. तर आपण आता एक एक या गोष्टी समजून घेऊया. तर ऋग्वेद जे श्रुतीमध्ये आहे,
जे 4 वेद आहे याच्यामध्ये कर्मकांड आणि ज्ञानकांड यांना महत्त्व दिलेलं आहे. तर ज्ञानकांडामध्ये काय काय आहे, तर जे ऐतरीय ब्राह्मण, तैतरीय ब्राह्मण, त्यानंतर जे उपनिषद आहे, छांदोग्य उपनिषद, केन उपनिषद, त्यानंतर तैतरीय, ईश, बृहदारण्यक, त्यानंतर जे प्रश्न उपनिषद आहे, मुंडक उपनिषद आहे आणि मांडुक्य उपनिषद आहे, या सर्वांचा समावेश श्रुतीमध्ये होतो. आणि ही सर्वच्या सर्व परंपरा ही मौखिक स्वरूपाची होती. तर स्मृतीमध्ये काय काय जे आपल्याला लक्षात ठेवायचं, ज्यावर पुराणावरही प्रश्न येऊन गेलेला आहे, म्हणजे पुराणाचे महत्त्व धर्मामध्ये, आणि उपनिषदावर सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे. तर पुराणामध्ये काय काय आहे, तर जे श्रीमद भागवत ज्याला म्हणतो आपण, किंवा शिव महापुराण ज्याला म्हणतो, विष्णू पुराण, मत्स्य पुराण, ब्रह्मपुराण, ह्या सर्व प्रकारची पुराण आहे. यामध्ये धर्माचं महत्त्व आहे. यामधले बरेचसे जे विष्णू पुराण आहे, मत्स्य पुराण आहे, ब्रह्मपुराण आहे, या पुराणामध्ये जैन आणि बौद्ध राजांचा सुद्धा उल्लेख आढळतो. त्यानंतर जे धर्मशास्त्र आहे, आपण मनुस्मृतीबद्दल ऐकलेलं आहे, याज्ञवल्क्य स्मृतीबद्दल ऐकलेलं आहे, पाराशर स्मृतीबद्दल ऐकलेलं आहे, नारद स्मृतीबद्दल ऐकलेलं आहे. हे सर्वच्या सर्व धर्मशास्त्र आहे, ज्यामध्ये धर्माचे नियम सांगितलेले आहे. त्यानंतर रामायण आणि महाभारत हे इतिहास ग्रंथ म्हणून स्मृतीमध्ये आहे. त्यानंतर उपवेद आपल्याला माहिती आहे. आणि दर्शन ज्याला षडदर्शन म्हणतो आपण, मीमांसा आहे, वेदांत आहे, सांख्य आहे, योग आहे, न्याय आहे, वैशेषिक आहे. त्यानंतर वेदांग आहे किंवा वेदांत आहे. मग वेदांग या शिक्षा आहे, कल्प आहे, व्याकरण आहे, निरुक्त आहे, त्या छांदोग्य आहे. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला आता एक एक डिटेल पाहायच्या आहे. तर आता वेदवाङ्मय. तर वेदवाङ्मयाबद्दल पाश्चात्य मत आणि भारतीय परंपरा यामध्ये फरक आहे. तर पाश्चात्य मत काय आहे, तर वेदवाङ्मय हे ऋषींनी निर्माण केलेलं आहे असं पाश्चात्य मत आहे. तर भारतीय परंपरा काय आहे, तर वेद हे ईश्वर निर्मित आहे, अपौरुषीय आहे, मात्र ऋषींनी यांची आत्मानुभूती घेतलेली आहे, असं वेदवाङ्मयाबद्दल 2 मतं आहे. त्यानंतर जे ऋग्वेद आहे तो ऋग्वेद काळातील आहे, आणि जे सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद आहे हे वेदोत्तरकालीन आहे. त्यानंतर यातलं जे ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आहे, या 3 वेदांना वेदत्रयी असं म्हटलं जात असते. आणि या वेदत्रयींचा विषय काय काय आहे, तर ज्ञान, कर्म आणि उपासना. त्यानंतर जो अथर्ववेद आहे, अथर्ववेदामध्ये जादूटोना, मंत्रतंत्र, सुखदुःख इत्यादीबद्दल मंत्रसंग्रह केलेला आहे. थोडक्यात 4ही जे वेद आहे, ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद, या 4ही वेदामध्ये ज्या संहिता आहे, संहिता म्हणजेच मंत्राचा समुच्चय, या मौखिक पद्धतीने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित करायचे आहे. वेद संहितेवर कालांतराने ब्राह्मणके लिहिल्या गेली, अरण्यके लिहिल्या गेली, उपनिषदे लिहिल्या गेली. पुढे याचा विस्तार इतका झाला की ते पाठ करणे, लक्षात ठेवणे कठीण होऊ लागले. त्यातून मग वेदांगाची निर्मिती झाली. हळूहळू विस्तार वाढत गेला, उपवेद निर्माण झाले, सूत्र निर्माण झाली, आणि नंतर जसे जसे यज्ञाचं स्तोम वाढत गेलं, षडदर्शनं निर्माण झाली, इतर धार्मिक परंपरासुद्धा निर्माण झालेल्या. हा एक सिक्वेन्स आहे. आपल्याला इतिहास रॅन्डम जर वाचला तर लक्षात राहणार नाही, पण सिक्वेन्स न वाचला तर एकदम शुअरली इतिहास लक्षात राहतो. पण आपण जर लगेच वेदवाङ्मय वाचल्यानंतर अकबर वाचायला घेतलं तर ते तशानं इतिहास लक्षात राहणार नाही, सिक्वेन्स जुळणार नाही. तर या वेदवाङ्मयाचा उपयोग पहा आता कुठे कुठे आहे. पहिला आहे यज्ञयाग, धर्मकल्पना, समाज व्यवस्था, सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक जीवन आपल्याला ऋग्वेदातून समजून येते. वेदावर टीकासुद्धा झाली. नंतर टीका याचा अर्थ, टीका म्हणजे या वेदांचं स्पष्टीकरण करणारे ग्रंथ होय. अगदी रामायणाच्या वेदव्यास यांच्यापासून तर महर्षी अरविंद यांच्यापर्यंत, अगदी अलीकडच्या काळापर्यंतसुद्धा यावर टीका ग्रंथ लिहिल्या गेलेले आहेत. तर ऋग्वेदामध्ये फास्ट घेऊ थोडंसं आपण, 10 मंडलं आणि 10-28 सूक्त आहे. ऋग्वेदात नावांचा उल्लेख आहे: विश्वमित्र, गुत्समद, वशिष्ठ, भारद्वाज, वामदेव आणि अत्री. 2 ते 9 हे प्राचीन मंडळे आहेत. तर 10वं जे मंडळ आहे हे अतिशय अलीकडील आहे. ऋग्वेदामध्ये वर्णन कोणाकोणाचं आहे? देवाची स्तुती केलेली आहे, यज्ञाचं, अध्यात्माचं महत्त्व सांगितलेलं आहे, आर्याचं आध्यात्मिक जीवन, सामाजिक, आर्थिक, राजकीय जीवन सांगितलेलं आहे, पृथ्वी, वायू, आकाश, पंचमहाभूत, सूर्य, नक्षत्र यांची निर्मिती दैवी आहे असं सांगितलेलं आहे, सृष्टीची निर्मिती सांगितलेली आहे, सत्य, असत्य, ऋतू, निसर्गाचे नियम, यज्ञ. त्यानंतर यज्ञाचा जो प्रमुख होता तो ऋग्वेदानुसार
होता नावाचा ऋषी होता, हा जो ऋषी आहे हा यज्ञप्रमुख मानला जात होता. तसं सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद प्रत्येक वेदामध्ये यज्ञाचा प्रमुख वेगवेगळा सांगितलेला आहे. आपण पाहूया नंतर. ऋग्वेदामध्ये सोम व सुरा यांचा उल्लेख मोठ्या प्रमाणात आढळतो आणि सोम पिल्यानंतर खूप आनंद मिळतो अशा प्रकारचा उल्लेख ऋग्वेदात आहे. तो 9व्या मंडळामध्ये आहे. आणि सोम म्हणजे आजच्या शुद्ध मराठीत त्याला दारू म्हटल्या जात असते. त्यानंतर जुगार हे पापाचे भागीदार असं मानलं जातं. भक्ती हे ईश्वराला जवळीकता साधणारं एक मार्ग होय असं सुद्धा ऋग्वेदात म्हटलेलं आहे. म्हणजे जी भक्ती परंपरा 11व्या-12व्या शतकात मध्ययुगात आली ती त्याचं मूळसुद्धा ऋग्वेदात सापडते आपल्याला. त्यानंतर यजुर्वेद. यजू हा यज्ञ या शब्दापासून यजू शब्द निर्माण झालेला आहे. तर यामध्ये 32 उपनिषद आणि 19 उपनिषद असे कृष्ण यजुर्वेदमध्ये 32 आणि शुक्ल यजुर्वेदमध्ये 19 अशा प्रकारचे त्यामध्ये उपनिषदांचा उल्लेख आहे. यामध्ये देवपूजा, दान यांची काही सूक्ते सांगितलेली आहे. त्यानंतर सामवेदामध्ये टोटल ऋचा 18-10 आहे. यापैकी 75 या स्वतंत्र आहे आणि उर्वरित सर्वच्या सर्व ऋचा या ऋग्वेदाशी संबंधित आहे. आणि ऋचा 36 प्रकारे गाता येतात म्हणून सामवेदाला संगीत या शास्त्राचा उदय आहे असं मानलं जात असते. त्यानंतर अथर्ववेद विवाह, मृत्यू, राज्याभिषेक, रोग, राक्षस, जादूटोणा इत्यादी विविध मंत्र अथर्ववेदामध्ये सांगितलेला आहे. आणि अथर्ववेदाचा प्रमुख जो होता, अथर्ववेदानुसार होम हवन यज्ञ करणारा जो प्रमुख ऋषी होता त्याला ब्रह्मा म्हटलेला आहे. आणि आत्ताच आपण ऋग्वेदानुसार म्हटलं होतं तर होता हा यज्ञ प्रमुख होता. त्या ठिकाणी होता आणि अथर्ववेदामध्ये ब्रह्मा हे यज्ञाचे प्रमुख ऋषी होते. अथर्ववेदामध्ये दीर्घायुष्य, आरोग्य, भरभराट, शत्रूंचा नाश याबद्दल मंत्र आढळतात. त्यानंतर पुढचा आहे ब्राह्मणके. गद्य स्वरूपात लिहिल्या गेलेली आहे. याचा उद्देश आहे वेदांचं स्पष्टीकरण करण्यासाठी ब्राह्मणके लिहिले गेलेले आहे. यामध्ये वेगवेगळे नियम सांगितलेले आहे, विधीचं स्पष्टीकरण सांगितलेलं आहे, उपनिषदावर टीकात्मक विचार आहे. आता मग ब्राह्मणके कोणकोणते आहेत? तैतरीय ब्राह्मणक, शतपथ ब्राह्मण, गोपथ ब्राह्मण, तांड ब्राह्मण. यामध्ये उच्च संस्कृती होती असं मानलेलं आहे. वेदकालीन जी संस्कृती आहे ती उच्च होती असं ब्राह्मणकामध्ये सांगितलेलं आहे. पुढे आहे अरण्यके. वेदमंत्र ही घरी म्हणत नव्हती तर अरण्यात जाऊन शिकावी लागत होती, त्यामुळे त्यांना अरण्यके म्हटलं गेलेलं आहे. पुढचा आहे उपनिषदे. याच्यावर सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे. उपनिषदांचा उद्देश होता आत्मोन्नतीसाठी गुरुच्या जवळ बसून जिज्ञासू जो शिष्य होता त्याने गुरुकडून जे शिक्षण घेतले, जे गूढ ज्ञान घेतले गुरुच्या जवळ बसून, त्याला उपनिषद म्हटलेलं आहे. एकूण 108 उपनिषद आहे. आत्ताच आपण पाहिलं होतं 18 पुराण 108 उपनिषद. त्यानंतर 64 कला. इसवी सन पूर्व 800 ते इसवी सनाचे 500 या काळापर्यंत उपनिषदाची रचना चालू होती. मग उपनिषदाचं काय होतं, यामध्ये विषय काय आहे तर अंतिम सत्याचा शोध घेणे. अंतिम सत्य काय आहे आपल्या आयुष्याचं ते शोधणं हे उपनिषदामध्ये आहे. लोभी जे यज्ञ होते, लोभी लोक जे यज्ञ करत होते त्यामुळे असंतोष वाढत होता, त्यामुळे उपनिषदांची निर्मिती झाली. विश्वाचे कोरडे उलगडणे, विश्व कसे बनले आहे हा विषय उपनिषदांचा होता. आत्मा, मोक्ष, पुनर्जन्म, ब्रह्म, कर्म हे काय आहे याची चर्चा उपनिषदामध्ये आहे. आणि महत्त्वाचे कोणकोणते आहे उपनिषद? ईश उपनिषद, केन उपनिषद, मांडुक्य उपनिषद, छांदोग्य उपनिषद, तैतरीय उपनिषद, त्यानंतर प्रश्न उपनिषद. यज्ञाऐवजी चिंतन महत्त्वाचे आहे, आत्मा, ब्रह्म व तप महत्त्वाचे आहे असे उपनिषदाने स्पष्ट केलेले आहे. त्यानंतर आत्ताच बघितलं की जो वेदकालीन आर्य होतं त्यांचा विस्तार या ठिकाणी होता. पंजाब पाकिस्तानमधील, पंजाब भारतातील, हरियाणाचा काही भाग, काश्मीरचा काही भाग, उत्तर राजस्थान एवढ्या भागामध्ये आर्यांचं स्थान होतं. कोणतं आर्य? अर्ली वेदिक आर्य. पण हेच आर्य नंतर लॅटर वेदिक आर्य म्हणून आर्यावर्तामध्ये यांचा विस्तार झाला. मग आता आपल्याला दिसत असेल या ठिकाणी यमुना नदी गेलेली आहे बघा, यमुना नदी, त्यानंतर गंगा नदी. मग ही जी यमुना नदी आहे आणि गंगा नदी आहे या दोन नद्याच्या परिसरामध्ये वेदोत्तरकालीन आर्य यांचा प्रसार झालेला दिसतो. तर हे लक्षात ठेवा, म्हणजे आपल्याला ज्यावेळेस प्रश्न येईल त्यावेळी 1 मिनिटात
पटकन नकाशा काढला की लगेच आपल्याला दाखवता आलं पाहिजे या ठिकाणी अर्ली वैदिक आणि या ठिकाणी लॅटर वैदिक, म्हणजे आपल्याला एक मार्क इतरांपेक्षा जास्त मिळवता येईल. त्यानंतर आत्ताच आपण षडदर्शने पाहिलेली होती. षडदर्शने म्हणजे काय, तर त्याचा उद्देश होता पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली. आत्मज्ञान म्हणजे काय, हे जीवनाचे अंतिम सत्य आहे, अंतिम सत्य काय आहे हे यावर चर्चा करणे ही षडदर्शनाचा उद्देश होता. तर पहिलं षटदर्शन पाहू आपण. 6 दर्शने जे सांगितलेली आहे. योग दर्शन, योग दर्शनाचा निर्माता किंवा प्रणेता कोण होता, तर पतंजली. पतंजलीने योग आणलं होतं. आता एक मुख्य विषय काय होता योग दर्शनाचा, तर आत्मज्ञानासाठी साधना करणे. जे आपल्याला आत्मज्ञान मिळवायचं आहे त्यासाठी आपल्याला साधना करायची आहे. त्यानंतर पुढचं आहे मग यासाठी मार्ग कोणकोणते आहेत, तर अष्टांग मार्ग, जे बौद्ध धर्मामध्ये सुद्धा याला महत्त्व दिलेलं आहे. या अष्टांग मार्गाने आपल्याला आत्मसाधना मिळू शकते. आणि त्यानंतर मग यासाठी काय करावं लागेल, तर वेगवेगळे आसन करावं लागेल, प्राणायाम करावं लागेल, सत्य बोलावे लागेल, अहिंसा टाळावी लागेल, अस्तेय म्हणजे चोरी करू नये, त्यानंतर शरीरात व्याधी येऊ देऊ नये, शरीरात रोग येऊ देऊ नये, चिंतन करावे, यम नियम करावे, ध्यान करावे. आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर सुदृढ आयुष्य मिळेल आणि आपल्याला मोक्ष मिळेल, असं पतंजलीने योगदर्शन यामध्ये सांगितलेलं आहे. पुढचा आहे न्याय. न्याय गौतम ऋषीचा न्याय होता आणि यांनी मार्ग सांगितलेला आहे. तर्कनिष्ठ पद्धती, प्रत्यक्ष अनुमान, उपमान, इंद्रियाचं ज्ञान घेणं, प्रत्यक्ष ज्ञान घेणं. थोडक्यात काय, जे डोळ्यानं दिसते ते सत्य, जे कोणीतरी सांगते ते सत्य नाही, तर आपल्या तर्कबुद्धीने तपासून पाहणे हे म्हणजे न्यायदर्शन. याची उत्पत्ती मानसशास्त्र आणि आपले तार्किक विचार यातून झालेले आहे. त्यानंतर आहे सांख्यदर्शन. सांख्यदर्शन हे कपिल नावाच्या मुनीनं इमर्ज केलेलं आहे. त्यांना याचे प्रणेता मानल्या जात असते. तर पृथ्वीची रचना ही 25 तत्वापासून झालेली आहे. ही जी संख्या आहे, तत्व, ज्या तत्वापासून पृथ्वी जन्माला आली, बनलेली आहे, हे म्हणजे सांख्यदर्शन होय. मग पृथ्वी व जीवन विविध तत्वातून बनलेले आहे. आपले दुःख ह्या तत्वात कमी जास्त झाल्याने पृथ्वीच्या किंवा आपल्या शरीराची निर्मितीसुद्धा विविध तत्वातून झालेली आहे. पंचमहाभूत या तत्वाच्या कमी जास्त झाल्याने शरीरात रोग येतात, व्याधी येतात आणि आपल्याला नंतर ब्रह्माकडे वळण्यास अडथळे निर्माण येतात आणि यातून वेगवेगळे दुःख येतात. त्यासाठी सांख्यदर्शन हे आपल्याला सांगितलं आहे. सांख्य म्हणजे तत्वांची संख्या. तत्व कोणते, ज्यातून पृथ्वी बनलेली आहे. याच तत्वातून पंचमहाभूतातून आपलं शरीरसुद्धा बनलेलं आहे. मग यातून ही तत्व कमी इम्बॅलन्स झालं की आपल्या शरीरात रोग येतात आणि आपण मोक्षाचा मार्ग आडवा येतो. पुढचं आहे वैशेषिक दर्शन. वैशेषिक दर्शन हे कनाद नावाच्या एका ऋषीनं डेव्हलप केलेला होता, कनाद मुनीनं वैशेषिक दर्शन. आणि कनाद यांचं म्हणणं होतं की सृष्टीचं मूळ काय आहे, तर एक अणू आहे. अणू म्हणजे काय, तर पदार्थाचा छोट्यात छोटा कण, परमाणू. संपूर्ण जग, संपूर्ण पृथ्वी, संपूर्ण सृष्टी एका अणूपासून बनलेली आहे आणि हा अणू कधीही नष्ट होत नाही. एका अणूचं दुसऱ्या अणूत रूप बदलू शकते आणि या अणूतूनच आजच्या फिजिक्स या सायन्सची निर्मिती झालेली आहे, भौतिकशास्त्राची निर्मिती झालेली आहे. त्यानंतर पूर्वमीमांसा दर्शन. पूर्वमीमांसा हे जैमिनी नावाच्या एका मुनीनं निर्माण केलेली आहे. जैमिनी वैदिक कर्मकांड पुनरुज्जीवन करणे, पूर्वमीमांसा, पूर्वीची जी रचना होती ती पुन्हा निर्माण करणे, असं जैमिनीनं केलं होतं. मग यज्ञ, कर्मकांड, पाप पुण्य, स्वर्ग नरक, सृष्टी इत्यादीद्वारे जीवन जगायचं. म्हणजे यज्ञ करा, कर्मकांड करा, जीवनाचा आनंद घ्या आणि नंतर जेव्हा आपण आयुष्य संपून जाईल त्यावेळेस मग आपल्याला मोक्षप्राप्ती होईल. पूर्वमीमांसा. त्यानंतर उत्तरमीमांसा. उत्तरमीमांसा बादरायणची आहे. मग यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे, तर वेद, वेदांत, उपनिषद यांचा सार. आणि पूर्व म्हणजे आधीचे आणि उत्तर म्हणजे सर्वात शेवटीचे, म्हणजे वेदाच्या काळाच्या नंतरचे, ज्यावेळी वेदांग, उपनिषद यांचा सार सांगितला होता. तर मग यांनी यात काय सांगितलं आहे, तर वेदाला प्रमाण मानणे, ब्रह्म हे सत्य आहे असं मानणे, आत्मा, माया, प्रकृती यातून मोक्षासाठी ईश्वराची प्रार्थना करणे. त्यानंतर पुढचं आहे वेदांग. पुढचं साहित्य आहे वेदांग. वेद खूप विस्तृत असल्याने पाठ करण्यास अवघड असते, म्हणून ते सूत्ररूपात आहे. मग वेदांग म्हणजे काय, तर वेद आणि अंग यापासून वेदांग बनलेला आहे शब्द. मग इतक्या विस्तृत प्रमाणात जे वेद तयार झालेले आहे,
हे पाठ करणे अवघड असते, म्हणून 6 ग्रंथाचा एक संच बनवला आणि यामध्ये वेदाचा अर्थ सांगितला. मग हे 6 कोणकोणते होते वेदांग? तर गायनाचे नियम सांगितले, तो शिक्षा होता. जीवनाचे नियम सांगितले, ते कल्प होतं. ज्यामध्ये यज्ञाचा काळ म्हणजे सूर्य चंद्र यानुसार ग्रहणानुसार कधी करायचा हे ज्योतिष्य होतं. त्यानंतर छंद, यामध्ये गायत्री मंत्राबद्दल सांगितलेलं आहे. व्याकरण म्हणजे संस्कृतचे नियम सांगितलेले आहे. शेवटचे निरुक्त. मग उपवेद आले शेवटी. उपवेद हे वेदांचे पूरक वाङ्मय होते. उपवेद कोणकोणते आहे? तर आयुर्वेद. आयुर्वेदामध्ये औषधीची माहिती सांगितली आहे. त्यानंतर दुसरा उपवेद आहे धनुर्वेद. धनुर्वेदमध्ये युद्धाची माहिती सांगितली आहे. तिसरा आहे गांधर्ववेद. गांधर्ववेद संगीताची माहिती सांगितली आहे. त्यानंतरचा आहे शिल्पवेद. त्यामध्ये स्थापत्याची माहिती सांगितली आहे. यानंतर काही वेद आहेत उपवेद जे विसरलेले आहे कदाचित, ते हस्तारियू वेद आहे, ज्यामध्ये युद्धामध्ये हत्तीचा वापर केला जात होता. पण ज्यावेळेस हत्ती जखमी होत असते तर त्यांच्यावर काय उपचार करायचा यांचे जे चिकित्साशास्त्र आहे ते हस्तारियू वेदमध्ये सांगितलेलं आहे. पुढचा पंथ आहे चार्वाक पंथ. वेदोत्तर काळामध्ये तत्त्वज्ञानाची बैठक संपली होती. तत्त्वज्ञान शिथिल झालं होतं. मोठ्या प्रमाणात राजे महाराजे श्रीमंत किंवा ब्राह्मण वर्ग कर्मकांड भरपूर करत होते. यज्ञामध्ये मोठमोठ्या प्रमाणात प्राण्यांची बळी दिल्या जात होती आणि हे प्रमाण इतकं वाढलं होतं की जे यज्ञामध्ये आहुती दिल्या जात होती त्यामुळे समाजाची घडी विस्कळीत झाली होती. एक वर्ग श्रीमंत झाला होता, दुसरा वर्ग गरीब झाला होता. यज्ञ केल्यानंतर ब्राह्मणांना मोठ्या प्रमाणात दक्षिणा मिळत होती. राजाकडून त्यांना दक्षिणा जात होती. पण ग्रामीण भागातून बली आहे, त्यानंतर भाग आहे, कर आहे, हे लोकांकडून जात होतं. यातून गरिबी वाढत होती. म्हणजे एक वर्ग श्रीमंत एक वर्ग गरीब होऊन कर्मकांड मोठ्या प्रमाणात झाल्याने चार्वाक नावाचा पंथ डेव्हलप झाला. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की वैदिक तत्त्वज्ञान सध्या चुकीचं झालेलं आहे आणि यातून आपण आपल्या पद्धतीनं जीवन जगायचं. हे जे तत्त्वज्ञान जे सांगत आहे सध्या आर्य, हे तत्त्वज्ञान आपल्या कामाचं नाही. जीवनाचा आनंद घ्या, एका वाक्यात, असं चार्वाकचं म्हणणं होतं. त्यानंतर पुढचं आहे आर्याचे पुरातत्वीय पुरावे नाही, फक्त साहित्य पुरावे आहे. क्रिटिकली एक्झामाइन हा प्रश्न आला होता, तर आत्ताच आपण त्याचं उत्तर पाहिलं होतं. एकदा रिपीट करून घेऊ. पुरातत्वीय पुरावे व साहित्यिक पुरावे यांचे पुष्टीकरण करण्यासाठी ऋग्वेद साहित्याचं हे निरंतर प्रश्न बनलेला आहे. म्हणजे साहित्याचे पुरावे आहे, पुरातत्वीय पुरावे यांचं एकमेकासोबत सांगड घालण्यासाठी जे पुरावे गोळा करणे आहे, हा संघर्ष खूप जुना आहे, इंग्रज काळापासून आहे. हडप्पामध्ये हडप्पाचं नाव हरियुपी असं ऋग्वेदात म्हटलेलं आहे. इंद्राला पुरंदर म्हणजे किल्ल्याचा विनाशक म्हटलेला आहे. म्हणून आर्यांनी हडप्पाचा नाश केला हा सिद्धांत ऋग्वेदानुसार मॉर्टिमर व्हीलरनं मानलेला होता. आणि त्यानं भाषाशास्त्राचा सुद्धा आधार घेतला होता, ज्यामध्ये जर्मन, त्यानंतर आर्यांची भाषा संस्कृत, त्यानंतर फ्रेंच, ही जी क्लासिकल लँग्वेज होता यांचं मूळ एक आहे असं सुद्धा त्यानं म्हटलं होतं. त्यानंतर जी पेंटेड ग्रेवेअर मृदा भांडी होती आणि जी BRW मृदा भांडी होती, आत्ताच आपण एका ठिकाणी ते स्थळ मी तुम्हाला सांगितलं होतं साईटमध्ये, आठवण करा, कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. त्या ठिकाणी एकत्र आढळली. यावरून आपण असं म्हणू शकतो की आर्यांनी आक्रमण करून संस्कृती नष्ट केली असं म्हणण्यापेक्षा आल्यानंतर या दोन्ही संस्कृती, जी स्थानिक संस्कृती होती ज्यांची भांडी ब्लॅक रेड वेअर काळी आणि लाल भांडी मृदा भांडी होती, आणि आर्यांची जी पेंटेड ग्रे वेअर धुसर मृदा भांडी होती, ह्या दोन्ही संस्कृत्या एकत्र राहत होत्या असं म्हणल्या जात असते. आणि अहिच्छत्र या ठिकाणी सुद्धा ह्या भांडे सापडलेल्या. अहिच्छत्र, आत्ताच अहिच्छत्र आपण पाहिलं होतं. अहिच्छत्र कोणत्या राज्याची राजधानी होती ती सुद्धा आठवण करा, कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आर्याच्या मूळ स्थानात बाबत जो विवाद होता त्याला आपण पुन्हा पुरातत्वीय पुरावा देऊ शकतो, तो म्हणजे बोगस कोळीचा शिलालेख मध्य आशियामध्ये. या ठिकाणी या शिलालेखात मित्र, इंद्र, वरुण, नासत्य यांचा उल्लेख केलेला आहे आणि त्यावेळी ब्राह्मणांच्या मुख्य देवता होत्या. यावरून आर्य फक्त साहित्यातच नव्हे तर पुरातत्वीयात सुद्धा काही प्रमाणात दिसून येतात असं आपल्याला म्हणता येते. यानंतर आता महत्त्वाचे प्रश्न आहे की ते म्हणजे आर्यांच्या जीवनाबद्दल जे प्रश्न UPSCने याच्या आधी विचारलेले आहे, MPSCने याच्या आधी विचारलेले आहे की आर्यांचं आर्थिक जीवन आणि आर्यांचं सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक जीवन हे ऋग्वेदिक काळ आणि वेदोत्तर काळ या दोन काळात काय फरक होता याच्यावर आपल्याला वारंवार प्रश्न विचारलेले दिसतात. तर व्हिडिओ थोडा लांब होतो आहे पण आपण थोडक्यात घेण्याचा प्रयत्न करू.
तर आपल्याला इंट्रोमध्ये काय द्यायचं आहे, तर इंट्रोमध्ये ज्या काही 2 ओळी लिहू आपण त्याला स्त्रोत द्यायला विसरू नका. आणि स्त्रोत दिला म्हणजे आपल्याला 1 मार्क पक्का आहे असं समजून जायचं. म्हणून हे मला याच्या इग्नूमध्ये मिळालेलं वाक्य आहे. मी एक कलाकार आहे, माझे वडील वैद्य आहे, आई माझी कांडणाचे काम करते आणि गायी जशा गोट्याकडे धावत जातात तसे आम्हीसुद्धा तिघेहीजणे निरनिराळी कामे करून धनसंपत्तीच्या मागे धावत असतो. म्हणजे यातून त्यांनी काय सांगितलेलं आहे की पैसा कमावणे, धनसंपत्ती कमावणे हे आमचं मुख्य धर्म आहे, कर्मविभाजन आहे, प्रत्येकजण आम्ही काम करत असतो आणि यातून वर्ण एकतासुद्धा दिसून येते. आता ऋग्वेदिक काळ जो इसवी सन पूर्व 1500 ते 1000 आहे आणि वेदोत्तर काळ जो इसवी सन पूर्व 1000 ते बुद्ध काळापर्यंत, म्हणजे इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व 600 पर्यंतचा काळ आहे. या काळातली अर्थव्यवस्था, या काळातलं आर्थिक जीवन कसं होतं ते पाहूया आपण. तर ऋग्वेदिक काळाचा जो प्रमुख आधार होता, आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवा, ॲन्सर लिहिताना पॅराग्राफ टाईपमध्ये आपल्याला उत्तर लिहायचं आहे, पण मी हे नोट्स असल्यामुळे लक्षात ठेवण्यासाठी या पद्धतीनं केलेलं आहे. तर पहिला आहे प्रमुख आधार काय होता. ऋग्वेदिक अर्थव्यवस्थेचा प्रमुख आधार होता शेती आणि गोपालन. आता लक्षात ठेवा इथं गोपालन शब्द वापरलेला आहे. वेदोत्तर काळामध्ये शेती आणि पशुपालन हा शब्द वापरलेला आहे. याचं कारण असं आहे की यावेळी गाईला खूप महत्त्व होते ऋग्वेदिक काळामध्ये. काय याची उदाहरणे देता येते, तर ऋग्वेदामध्ये शब्द वापरलेले आहे जसे जसं ते. स्त्रोत काय दिलेला आहे आपण, ऋग्वेद. राजाला गोप म्हटलेलं आहे, पहा गो म्हणजे गाय. वेळेला गोधुली म्हटलेलं आहे, यामध्ये सुद्धा गो शब्द आहे. अंतराला गो वयत म्हटलेलं आहे, म्हणजे युद्धाला गविष्ठी म्हटलेलं आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी गाईच्या शब्दाचा वापर केलेलाच आहे. मग या शेतीतून काय उत्पन्न घेत होते, तर गहू, जव, तांदूळ, तीळ, कापूस. आता कापसाचा पुरावा या ठिकाणी मिळालेला आहे. जी पुढं आपण घेऊ त्या नदीच्या युद्धाचा उल्लेख आहे त्या ठिकाणी, तिथे कापूस सापडलेला आहे. आणि शेती कशाच्या आधारावर करत होते, तर लांगल नावाचा शब्द आलेला आहे, दात्र विळा नावाचा शब्द आलेला आहे, उर्वरा आणि करिशू नावाचे शब्द ऋग्वेदामध्ये आलेले आहे. त्यानंतर वेदोत्तर काळातल्या मग या शेतीच्या व्यवस्थेत काय बदल झालेला आहे, ही पद्धत तर त्यांची होतीच, पण यात ॲडव्हान्स काय झालेला आहे पहा. आता या ठिकाणी फक्त अयस हा शब्द वापरलेला आहे त्यांनी. मग अयस म्हणजे काय, तर अयस म्हणजे धातू, तांबे. पण या ठिकाणी श्याम अयस शब्द वापरलेला आहे. श्याम अयस म्हणजे काय, तर काळा धातू म्हणजेच लोखंड. लोखंडी साहित्याचा वापर कुठं केला यांनी, तर पेरणीसाठी, कापणीसाठी, मळणीसाठी. शतपथ ब्राह्मणामध्ये उल्लेख आहे. पण आत्ताच आपण बघितलं होतं की लोखंडाचा वापर मोठ्या प्रमाणात झालेला नव्हता, मोजक्या प्रमाणात. कारण असं म्हणलं जात असते की मोठ्या प्रमाणात तापमान निर्माण करण्यात या वेळेपर्यंत यांना यश मिळालं नाही आणि जे तापमान निर्माण होत होतं त्यातून थोडेफार यंत्र तयार होत होते आणि हे यंत्राचा उपयोग, या लोखंडाचा उपयोग युद्धा साहित्यासाठी त्यांनी केला होता. त्यानंतर शेती करण्यासाठी यावेळी एक प्राथमिक स्वरूपात शेती केल्या जात होती, तर यावेळी 6, 8, 12 सामूहिक स्वरूपात बैलांचा वापर करून लाकडी फाळ वापरून नांगरल्या जात होतं. त्यानंतर पशुपालन केलं जात होतं, गाय, बैल, बकरी, गधा, वराह या मोठ्या प्रमाणात. आता पशूंची संख्या वाढलेली आहे म्हणून इथं पशुपालन शब्द वापरलेला आहे, इथं गोपालन शब्द वापरलेला आहे. त्यानंतर कोणकोणते पिकं घेत होते, तर यव, जव, तांदूळ, गहू, तीळ, मूग. वाजस्नेयी संहिता नावाचं जे वेदोत्तर साहित्य आहे त्यामध्ये यांचा उल्लेख केलेला आहे. आता पुढचं आहे धातुशास्त्र. धातुशास्त्र अयस. ऋग्वेदामध्ये अयस शब्द वापरलेला आहे, म्हणजेच तांबे किंवा कांस्य धातू युद्ध साहित्य वापरण्यासाठी बनवण्यासाठी वापरल्या जात होतं. परुष्णी नदीकाठी उत्तम रंगीत कापड बनवल्याचा उल्लेख ऋग्वेदामध्ये आहे. परुष्णी जिला रावी म्हणतो आपण. आणि ग्रामीण कारागीर होते, चांभार, विणकर, सुतार. ऋग्वेदात सुताराला तक्षण शब्द वापरलेला आहे. त्यानंतर वेदोत्तर काळामध्ये अयसच्या ऐवजी श्याम अयस शब्द वापरलेला आहे. तांबे, कांस्य यांचं प्रमाण कमी होतं, यांचं प्रमाण बरंच होतं पण लोखंडाचं प्रमाण कमी होतं. तर यांचा पुरावा फक्त ते अतरंजी खेडा, जखेडा जे आपण मगाशी साईट्समध्ये बघितलं होतं, आठवण करा कुठे आहे ते. या ठिकाणी लोखंडी नांगराचा फाळ सापडलेला आहे, फक्त एकाच ठिकाणी, अतरंजी खेडा, जखेडा, उत्तर प्रदेशातील स्थळ आहे. त्यानंतर लोहार, चांभार, कुंभार हे सुद्धा या ठिकाणी होते. आता इथं एक बदल झालेला आहे, ते म्हणजे इथं विणकाम ग्रामीण भागात कोण करत होते याबद्दल स्पष्ट नाही सांगता येत, पण
वेदोत्तर साहित्यामध्ये विणकाम स्त्रिया करत होत्या असं स्पष्ट सांगितलेलं आहे, म्हणजे स्त्रियांना मर्यादित केलेलं आहे इथं. त्यानंतर या ठिकाणी निष्क ही नाणी आणि आभूषण यासाठी वापरलेला शब्द आलेला आहे. त्यानंतर वेद काळामध्ये व्यापारासाठी पनी हा शब्द वापरला आहे, तर वेदोत्तर काळामध्ये श्रेष्ठीन हा शब्द वापरलेला आहे. त्यानंतर यज्ञ न मानणारे यांना दास, दस्यू किंवा पनी हे इंद्राचे शत्रू आहेत असे मानलेले आहे. म्हणजेच पनी, दास, दस्यू हे अनार्य संस्कृतीचे होते, तर इंद्र हे आर्य संस्कृतीचे होते असं आपल्याला म्हणता येते. आणि निष्क ही नाणी व आभूषण होती. त्यानंतर वेदोत्तर काळामध्ये श्रेष्ठीन जे होते ते कारागिराचा, शिल्पकाराचा संघ प्रमुख होता. या काळात कुसिदीन पद्धत आली. कुसिदीन म्हणजे व्याज पद्धत आली होती. जीवन पद्धती कोणती होती? आर्यांची जीवन पद्धती अर्ध पशुपालन होती. त्यानंतर भटके जीवन होते, अस्थिर जीवन होते. वेदोत्तर काळामध्ये हेच आर्य नियमित एका जागी स्थायी जीवन जगू लागले, पण संस्कृती ग्रामीण होती. त्यानंतर पुढचं आहे कर पद्धती कोणती होती त्यांची, तर बली नावाचा स्वेच्छा कर होता. ऋग्वेदामध्ये याचा उल्लेख आहे. वेदोत्तर काळामध्ये कोणकोणते कर होते? बली, भाग आणि शुल्क हे कर होते आणि हे अनिवार्य कर होते. शतपथ ब्राह्मणामध्ये यांचा उल्लेख आहे. आणि हे कर जमा करण्यासाठी भागदूग नावाचा एक महसूल अधिकारीसुद्धा वेदोत्तर काळामध्ये नेमल्या गेलेला होता. त्यानंतर राजकीय जीवन कसं होतं? हडप्पात हरियुपीयचा राजा विच्छिवंत होता आणि या विच्छिवंताचा पराभव इंद्राचा मित्र अभ्यवर्ती याने केला होता. याचा अर्थ ऋग्वेदातील सूक्तानुसार राजकीय जीवन हे राजा हा प्रमुख सांभाळत असल्याचं दिसून येते, म्हणजे राजा हा त्या गटाचा प्रमुख होता असं म्हटलं जात असते. तर हे सुद्धा तसंच केलेलं आहे आपण. ऋग्वेदकालीन आणि वेदोत्तरकालीन राजकीय जीवनात काय काय फरक होता. थोडं फास्ट होत आहे पण तुम्ही करा मॅनेज. आता थोडासा टॉपिक आहे आणि याच्यावर वारंवार प्रश्न आलेला आहे. ऋग्वेदकालीन राजकीय जीवनाचं रचना कशी होती, तर ही आदिम रचना होती, भटके जीवन होते. ऋग्वेदामध्ये लिहिलेलं आहे. वेदोत्तर काळामध्ये आदिम होती पण स्थिर जीवन रचना होती. ही अस्थिर होती, भटकी होती आणि ही स्थिर होती. अस्थिर जे गट होते त्यांना भौगोलिक क्षेत्र नसल्यामुळे फक्त जन हा समूह त्यावेळी म्हणला जात असते. जसं अनु, द्रयू, भरत ह्या भटक्या जमाती होत्या, भटके गट होते. याविरुद्ध वेदोत्तर काळामध्ये ही स्थिर झाली होती. त्यामुळे आता राजाला सर्वभूमिपती असे म्हटले जात होते. एक राट असं म्हणले जात होते. एक राट, एक राष्ट्र असं म्हणले जात होते. तर या ठिकाणी भटकी टोळी असल्यामुळे यांच्या राजाला जनस्य गोप, जनगोप म्हणजे जनाचा राजा, जनस्य गोप असं म्हणलं जात होतं. आणि ही जी यांची गट होती ही लोकशाही पद्धतीने सैन्य नेतृत्व करणारी होती. उदाहरणार्थ ऋग्वेदामध्ये दाशराज्ञी युद्ध झालं. यावेळी लोकनियुक्त वंशानुगत पद्धतीने एकत्र आलेले लोक होते. राजा सल्लागारी सामूहिक परिषद होती. यावेळी सभा ही श्रेष्ठ जणांची होती तर समिती ही सामान्य जणांची होती. विदत हे प्राचीन संघसभा असावी असं मानलं जात होतं. यावरून लोकांचा प्रशासनात सहभाग होता असं म्हणलं जात असते. आणि ऋग्वेद आणि वेदोत्तर काळातील जी राजत्वाची संकल्पना आहे ही ऐतरीय ब्राह्मणके यामध्ये स्पष्ट केलेली आहे. हे आपल्याला पाठ करायचं आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. भरपूर आहे पण इलाज नाही ते याच्याशिवाय काही. आता भौगोलिक क्षेत्र आधारित जनसमूह होते. राजेशाहीचे स्वरूप वेदोत्तर काळामध्ये स्पष्ट झाले होते. जिथं जनस्य गोप म्हणलं जात होतं आधी भटक्या समूहाच्या टोळीच्या प्रमुखाला, यावेळी त्याला सर्व भूमिपती म्हणलं जात होतं. राजेशाहीचे स्वरूप आता वांशिक झालेलं होतं, परंपरेनं पुढं जात होतं. स्थिर राजव्यवस्था आली होती. सभा आणि समितीवर राजा आणि पुरोहितेचं वर्चस्व आले होतं. स्त्रियांना यावेळी या ठिकाणावरून निष्कासित केलं गेलेलं होतं. राजाचा दर्जा आता राजाला देवत्व देण्यासाठी पुरोहित यज्ञ करत होते. जसं राजपती हे त्याला मदत करण्यासाठी काही अधिकारी होते. व्राजपती, सेनानी म्हणजे व्राजपती म्हणजे जो भूमी आहे ज्यावर कुरण किंवा गायी चरायला जायच्या त्यांचा प्रमुख होता व्राजपती. युद्ध काळामधील सहाय्यक प्रमुख होता सेनानी. आणि ऋग्वेदामध्ये गायी चोरून नेल्याचा उल्लेख आहे, त्यामुळे आक्रमणसुद्धा होत असे आपण म्हणू शकतो. म्हणजे त्यावेळीसुद्धा अतिशय आदर्श समाज होता असं नाही म्हणता येत, कारण गायी चोरून नेल्याचे उल्लेख आहे, आक्रमण केल्याचे उल्लेख आहे. वेदोत्तर काळामध्ये राजाच्या दर्जाबाबत काय झालं? राजाला सल्ला देण्यासाठी 12 रत्नींची नेमणूक झाली. याच्या सल्ल्याने राजाला कार्य करावं लागत होतं. वेगवेगळे ज्यावेळी यज्ञांचं आयोजन केलं जात असे त्यावेळी राजाला या 12 रत्नींना उपहार द्यावे लागत असे. म्हणजे
राजा हा स्वयंभू होता असं म्हणता येत नाही. शतपथ ब्राह्मणामध्ये हा उल्लेख आहे की राजाला त्याच्या रत्नीनांना उपहार द्यावा लागत असे, म्हणजे त्यांचं थोडक्यात सहाय्य प्राप्त करून घेण्यासाठी, त्यांची मदत मिळवण्यासाठी राजावर मंत्र्याचे नियंत्रण होते. यज्ञाच्या वेळी राजाचे गुणगान करून इतरांपेक्षा राजा श्रेष्ठ आहे असं सिद्ध केलं जात होतं. जसं की राजसीय यज्ञाच्या वेळी राजाला दिव्यशक्ती प्राप्त आहे असं म्हणून त्याचं वर्णन केलं जात होतं. त्यानंतर इतर यज्ञाच्या वेळीसुद्धा राजाला श्रेष्ठ सिद्ध केलं जात होतं. ऋग्वेद काळातील प्रशासनाचा क्रम काय होता तर परिवार होता, परिवाराचं मिळून ग्राम बनत होतं, ग्रामचं विष बनत होतं आणि त्यापासून जन बनत होतं. जन या शब्दाचा ऋग्वेदात 275 वेळा उल्लेख आहे, पण जनपदचा उल्लेख राजपद याच्या ऋग्वेदात नाही. यानंतर पुढचा आहे, ज्यावेळी आर्यांची टोळी स्थिर होऊ लागली त्यावेळी जनपद निर्माण झाले असं ऐतरीय ब्राह्मणकामध्ये जनपद शब्दाचा उल्लेख आहे. मग महसूल पद्धत कोणती होती तर मुख्य साधन वेद संस्कृतीमध्ये प्रारंभिक आर्यामध्ये युद्धाद्वारे जी लूट प्राप्त होत होती तीच यांचं महसुलाचा स्रोत होता. पण एक बली नावाचा कर होता. तर प्रारंभिक किंवा वेदपूर्व काळामध्ये किंवा ऋग्वेदिक काळामध्ये ऐच्छिक कर होता, कारण राज्यव्यवस्था अविकसित होती. पण हा ज्यावेळी वेदोत्तर काळाला हा जो बली ऐच्छिक कर होता हा अनिवार्य कर झाला, आवश्यक कर झाला. त्यासोबत इतर दुसरेसुद्धा शुल्क आणि भाग हे 2 कर नवे इंट्रोड्यूस झाले. याचा होता संकलनकर्ता अधिकारी भागदूग. त्यानंतर जन व जनपद, भारत, पुरु, क्रिवी, तुर्वसु, अनु, द्रह्यू ह्या भटक्या टोळ्या होत्या असं शतपथ ऋग्वेदामध्ये सांगितलेलं आहे. तर या भरत आणि पुरुपासून कुरु हा हे जनपद तयार झालं होतं. कुरु जनपद कोणी तयार केलं होतं? भरत आणि पुरूंनी. पांचाल जनपद क्रिवी आणि तुर्वसु यांनी तयार केलं होतं. मी याला KTP लक्षात ठेवलेला आहे आणि याला BPK लक्षात ठेवलेला आहे, तुमच्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर यावेळी लोहाची भूमिका काय होती वेदोत्तर काळामध्ये हा सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे. तर लोहाची भूमिका आत्ताच म्हटलं आपण, अतरंजी खेडा जखेडा या ठिकाणी मर्यादित स्वरूपात लोखंड वापरल्याचा पुरावा मिळालेला आहे. पण जे काही पुरावे मोठ्या प्रमाणात मिळालेले आहेत तर ते युद्धाचं जे साहित्य होतं ते बनवण्यासाठी लोखंड वापरलं गेलेलं असावं असं म्हणल्या जाते. शेतीचे जे साहित्य आहे ते बनवण्यात लोखंडाचा वापर कमी केला गेला असं म्हणल्या जाते. त्यानंतर इंट्रो लिहिण्यासाठी पुन्हा एक विधान आपल्याला सापडलेलं आहे. देवांना राजा नव्हता म्हणून देवासूर संग्रामात देव पराभूत झाले होते. काय म्हटलेलं आहे? देवांना राजा नव्हता म्हणून देवासूर संग्रामात देव पराभूत झाले. शेवटी देवांनी राजा निवडला आणि दानवावर विजय मिळवला असा उल्लेख ऐतरीय ब्राह्मणके यामध्ये केलेला आहे. म्हणजे जे राजत्वाचा सिद्धांत सांगितलेला आहे ते राजत्वाचा सिद्धांताचं महत्त्व ऐतरीय ब्राह्मणकेमध्ये सांगितलेलं आहे. आता सामाजिक जीवन पहा, ऋग्वेदकालीन आणि वेदोत्तरकालीन सामाजिक जीवनाचा आधार काय होता तर परिवार किंवा सगोत्रता. हे प्रारंभिक वेदकाळातील. उत्तर वेदकाळातील काय होतं तर गोत्र हे आर्य मूळ पुरुष वंशज याला मानलं जात होतं. आधी सगोत्रता विष आणि जन याच्यावरून ठरत होतं. विष म्हणजे जे आक्रमणापूर्वी किंवा प्रारंभिक आर्यांच्या टोळी होती ते विष, त्याच्यातून गोत्रता ठरत होती. पण वेदोत्तर काळामध्ये हे मूळ पुरुष वंशज याच्या आधारे ठरल्या जाऊ लागलं. वडील हा कुटुंबाचा मुखिया होता. या ठिकाणी सुद्धा वेदोत्तर काळात पुरुष हाच कुटुंबाचा प्रमुख होता आणि कुटुंबावर इतका प्रभाव होता वडिलाचा की ऋग्वेद काळामध्ये रुजास्व नावाच्या मुलाला त्याच्या वडिलांनी आंधळा केल्याचं ऋग्वेदात उल्लेख आहे. तर या ठिकाणी पुरुष सूक्तामध्ये विश्वामित्राने आपल्या 50 मुलांना घराबाहेर काढून टाकलेले होते, त्यांची ऑर्डर फॉलो केली नाही म्हणून असे उल्लेख मिळते. म्हणजे वडिलांचं घरावर खूप नियंत्रण होतं. त्यानंतर मुलांचे आणि मुलींचे सुद्धा उपनयन ऋग्वेद काळात केल्या जात होतं. आईचे स्थान मोठं होतं कारण वीरपुत्राला जन्म देणारी माता म्हणून तिचं सुद्धा स्थान श्रेष्ठ होतं. हे सामाजिक आधार होते. तर वेदोत्तर काळामध्ये पितृसत्ता कुटुंब होतीच, पण आता 4 वर्ण निर्माण झालेले होते वेदोत्तर काळामध्ये. समाजाचा आधार हा कर्मावरून ठरत होता, त्याच्या कामावरून ठरत होता. आणि अनार्य जे होते येथील स्थानिक यांना शूद्र हा दर्जा मिळाला होता. त्यानंतर वर्णभेद यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे. वर्ण म्हणजे रंग. आर्य जे व्यवसाय करत त्यावरून त्यांचा वर्ण ठरत होता. ऋग्वेदामध्ये असं म्हटलेलं आहे. म्हणजे जो व्यवसाय करू तोच आपला वर्ण, जन्मानुसार वर्ण ठरत नव्हता. कोणत्या काळात? ऋग्वेद काळात. पण वेदोत्तर काळामध्ये
जन्मानुसार वर्ण ठरायला लागला आणि वंशवादी समूह हळूहळू आर्य आणि अनार्य हे एकत्र येऊ लागले. त्यानंतर आर्य स्वतःला मूळ निवासीपेक्षा वेगळे समजत होते आणि त्यामुळेच वर्ण हा शब्द ऋग्वेद काळामध्ये वापरत होते. नंतरच्या काळात कर्माला महत्त्व प्राप्त झालं. उदाहरणार्थ विश्वामित्र हा राजा होता, पण कर्माने तो पुरोहित झाला. तर भृगू हा राजा होता, पण राजा झाला, मुळात तो पुरोहित होता. म्हणजेच कर्माने वर्ण बदलता येत होतं ऋग्वेद काळामध्ये. ही व्यवस्था नंतर वेदोत्तर काळामध्ये बंद झाली. नंतर जन्मानुसार वर्ण मिळायला लागला, कर्मानुसार वर्ण मिळत नव्हता. वर्णव्यवस्थेला दैवी रूपसुद्धा दाखवले आणि वर्णव्यवस्था ही दैवी असल्याने तिला वैधता दर्जा देण्याचा प्रयत्न पुरुष सूक्तामध्ये केलेला आहे. म्हणजे दैव निर्मित आहे ही 4 वर्ण असं म्हणलं गेलेलं आहे. आणि जो मूळ पुरुष आहे या सृष्टीचा त्यांनी 4 वर्ण निर्माण केलेले आहे असं पुरुष सूक्तामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे थोडक्यात असं म्हणू शकतो, जे वेदोत्तर काळामध्ये वर्णव्यवस्था आली तिला वैधता देण्यासाठी पुरुष सूक्तामध्ये प्रयत्न केला गेलेला आहे आणि यज्ञाद्वारे ब्राह्मणांना समाजात सर्वोच्च स्थान मिळालं. 4 वर्णासाठी 4 प्रकारच्या स्मशानभूमी वेगवेगळ्या होत्या असं शतपथ ब्राह्मण म्हटलेलं आहे. ब्राह्मणाची वेगळी आणि शूद्रांची वेगळी असं म्हटलेलं आहे त्यांनी, शतपथ ब्राह्मण. त्यानंतर पुढे स्त्रियांचं स्थान, उच्च स्थान होतं ऋग्वेद काळामध्ये स्त्री. पण स्त्रीला वास्तविकच पुरुषसत्ताक कुटुंब असल्यामुळे स्त्रीवर ताबा, मुलीवर ताबा आधी वडिलांचा होता, वडील नसल्यास मोठ्या भावाचा होता, लग्नानंतर तिच्या पतीचा होता. पण यालासुद्धा असं म्हणू शकतो ऋग्वेद काळामध्ये स्त्रियांची व्यवस्था वेदोत्तर काळापेक्षा बरी होती. अपाला, घोषा, इंद्राणी, विश्वावरा यांनी वेदातील ऋचांची रचना केलेली आहे. स्त्रियांचा सहभाग या समितीमध्ये होता. मुलींचे लग्न साधारणपणे 16-17व्या वर्षी होतं. विधवा विवाहसुद्धा त्यावेळी सुरू होता. पती मरण पावल्यास नियोग पद्धतीने दुसरा विवाहसुद्धा होत होता. त्यानंतर जे युद्ध आहे, युद्धामध्ये सारथ्यसुद्धा स्त्रियांनी केलं असं ऋग्वेदामध्ये म्हटलेलं आहे. या उलट वेदोत्तर काळात स्त्रियांची स्थिती थोडीशी बिकट झाली. स्त्री स्वातंत्र्यावर मर्यादा आल्या. गार्गी, मैत्री ही नावं अपवाद जर सोडली तर उच्च शिक्षणाची उदाहरणं मिळत नाही. वयस्क विवाह, विधवा विवाह होता. स्त्रीला हळूहळू अबला ठरवलं गेलं आणि मृत पतीसह तिला सती जाण्यास प्रवृत्त केलं गेलं. आर्यांचा आहार काय होता? आर्य काय काय अन्न खात होते? आर्य हे सर्व आहारी होते. थोडक्यात आर्य मांसाहार करायचे, मांस खायचे, शाकाहारीसुद्धा होते, दूध, तूप, दही हे सुद्धा खायचे. मग आर्याच्या आहाराबद्दल ऋग्वेदामध्ये पचन, पात्र या भांड्यांचा उल्लेख येत असतो. आर्यांना सोम पिऊन आनंद मिळतो असं ऋग्वेदाच्या 9व्या मंडळामध्ये सांगितलेलं आहे. सोम म्हणजे दारू. त्यानंतर राहणीमान कसे होते तर ऋग्वेद काळामध्ये कपडे सुती वापरले जात होते. स्त्री पुरुष दोघेही पगडी वापरत होते, दोघेही आभूषण वापरत होते. ऋग्वेदामध्ये निवा, वासस, अधिवासस या कपड्यांचा उल्लेख आहे. मनोरंजनासाठी काय वापरायचे तर घोडदौड, रथदौड, द्यूत खेळण्याचा प्रकार हे त्यांचं मनोरंजन होतं. वेदोत्तर काळामध्ये मात्र भेदभाव प्रारंभ झाला होता. शतपथ ब्राह्मण यामध्ये क्षत्रिय त्यानंतर ब्राह्मण यांना अतिशय आदराचे उल्लेख मिळत होतं, जसं की तुम्ही या. त्यानंतर वैश्य जर असेल तर त्याला लवकर या, चला लवकर या अशा पद्धतीचं एक दुय्यम प्रकारची वागणूक. आणि शूद्र जर असेल तर धावत या अशा प्रकारची अतिशय निम्न प्रकारची वागणूक मिळत होती असं शतपथ ब्राह्मणामध्ये उल्लेख आहे. तर हे शतपथ ब्राह्मणामध्ये आपण म्हटलं होतं की 4 वर्णासाठी 4 प्रकारच्या स्मशानभूमी. त्यानंतर उच्च निश्चतेबाबत या ठिकाणीसुद्धा शतपथ ब्राह्मणात उल्लेख दिसून येतो. ऋग्वेद काळामध्ये तुलनेनं समतेवर आधारित समाज निर्मिती होती, पण या ठिकाणी वेदोत्तर काळामध्ये अतिरिक्त उत्पादन झाल्यामुळे श्रेष्ठ कनिष्ठ यांचं प्रमाण वाढत गेलं. आता एक शेवटचा मुद्दा आपण घेऊ, धार्मिक जीवन वेदोत्तर काळ आणि ऋग्वेद काळ यांच्यामध्ये. तर ऋग्वेदकालीन धर्म हा भौतिक सुख प्राप्तीसाठी निर्माण झाला होता. उदाहरणार्थ प्रजासुखी, पुत्रप्राप्ती, धान्यप्राप्ती यांच्यासाठी धर्म होता. पण हेच का आपण वेदोत्तर धर्म जर पाहिलं तर मोक्ष मिळवणे, निर्वाण मिळवणे अशा पद्धतीसाठी धर्मावर भर दिला जात होता धर्मामध्ये. तर ऋग्वेदकालीन आणि वेदोत्तरकालीन दोनही धर्म हे बहुदेववादी होते.
पण यात मूलभूत फरक असा आहे की ऋग्वेदकालीन धर्म हा अवडंबर मुक्त होता, साधा होता, पण वेदोत्तरकालीन धर्म हा अवडंबरयुक्त होता आणि आधीच्या सुद्धा परंपरा चालू होत्या, फक्त अवडंबर वाढले होते. ऋग्वेद काळातील महत्त्वाच्या देवता होत्या इंद्र, अग्नी आणि वरुण. तर वेदोत्तर काळामध्ये या तिघांची जागा घेतलेली आहे प्रजापती विष्णू यांनी. त्यानंतर स्त्री देवता या पुरुषापेक्षा कनिष्ठ होते असं ऋग्वेदानं म्हटलेलं आहे ऋग्वेद काळामध्ये. याचं स्रोत काय आहे तर विपाशा नदीकाठी इंद्राने उषाच्या रथाचं चाक तोडलं होतं, म्हणजेच स्त्री देवतेला कनिष्ठ दाखवलेलं आहे. वेदोत्तर काळामध्ये निसर्गाच्या घटना ज्या आपल्या बुद्धीनं सुटत नाही त्यांचं दैवीकरण केलं गेलं. उदाहरणार्थ सूर्य, चंद्र, अग्नी आणि यांना दैवी रूप दिलं गेलं आणि यासाठी मग मोठमोठे अवडंबर यज्ञ याग वाढत गेले, यातूनच कर्मकांड वाढत गेले. ऋग्वेद काळामधल्या स्त्री देवता होत्या उषा, निशा, रात्री, अरण्य. वेदोत्तर काळात सुद्धा क्षेत्र आधारित देवतासुद्धा होत्या ऋग्वेद काळामध्ये. क्षेत्र आधारित म्हणजे जमिनीवरची वेगळी, अंतरिक्षातली वेगळी, स्वर्गातली वेगळी. सूर्य, पर्जन्य, पृथ्वी अशा क्षेत्र आधारित देवता होत्या. त्यानंतर उपासनेची पद्धत कोणकोणती होती तर ऋग्वेद काळामध्ये प्रार्थनेला जास्त महत्त्व होते, यज्ञाला नव्हते. आणि यज्ञ जर करायचा असेल तर फक्त आणि फक्त थोडेफार धान्याची आहुती दिल्या जात होती. पण वेदोत्तर काळामध्ये जटिल कर्मकांड आले, क्लिष्ट कर्मकांड आले आणि यज्ञाला खूप जास्त महत्त्व आलं. पशुबळी देण्याची प्रथा चालू झाली वेदोत्तर काळामध्ये. मंत्र म्हणून पशूंची बळी देणे, वाजपेय, अश्वमेध, पुरुषमेध या यज्ञांची राजांची शक्ती वाढते असे प्रचार होऊ लागले. ब्राह्मणांचे यज्ञाद्वारे समाजात स्थान आणखी सुदृढ केलं गेलं आणि सृष्टीची निर्मिती यज्ञातूनच झाली आहे. प्रजापती हा वेदोत्तर काळातील प्रमुख देवता होय, याच्यासाठी सुद्धा यज्ञ महत्त्वाचा आहे, त्यांची निर्मितीसुद्धा झाली असं मानलं गेलेलं आहे. मग याचा परिणाम काय झाला तर ब्राह्मणांना मोठ्या प्रमाणात दानदक्षिणा मिळू लागली. गाय, सोने, कपडे इत्यादी दक्षिणा मिळू लागल्या. धर्मसंकल्पनेला मग नंतर हळूहळू विरोध होत गेला आणि यातून बौद्ध, जैन, चारवाक इत्यादी परंपरा पंथ निर्माण झाले. धार्मिक कर्मकांडाचा मोहभंग झाला आणि यातूनच मग वेगवेगळे विचार पुढे आले. ब्राह्मण विशेषाधिकाराला क्षत्रियात प्रतिक्रिया वाढत गेली. आता एक शेवटचा 2 मिनिटाचा टॉपिक घेऊ आणि आपण या ठिकाणी थांबून जाऊ, बराच वेळ झालेला आहे. पुढचा टॉपिक आहे सांस्कृतिक जीवन. तर ऋग्वेद काळ किंवा वेद काळ यामध्ये उपनयनानंतर म्हणजे साधारणपणे 8व्या ते 12व्या वर्षाच्या दरम्यान मुलीचे म्हणजे सामान्यपणे मुलाचे उपनयन झाल्यानंतर गुरुकडे शिक्षा घेण्यासाठी गुरुस्थानी जावं लागत असे. विद्या वाङ्मय काय होतं या काळातील ऋग्वेदाची निर्मिती, त्यातून शृंगार रस, वीर रस हे आपल्याला दिसून येतं. यांचे रचयिता होते भारद्वाज आणि गृत्समान. म्हणजे त्यांच्या सांस्कृतिक जीवनात विद्या आणि वाङ्मयाला महत्त्व होतं. सूक्तांच्या रचनेत विविध उपमाने वापरलेले आहेत. चतुर कारागीर, सुंदर कापडास नववधू म्हटलेलं आहे. भावी साहित्याची पायाभरणीत या साहित्याचं महत्त्व आहे. कला व वेदांची रचना छंदात केलेली आहे. वेणू, विणा, करकरी, गरगर इत्यादी चर्मवाद्य. म्हणजे सांस्कृतिक जीवनात विद्येला महत्त्व, वाङ्मयाला महत्त्व, कला स्थापत्याला महत्त्व. स्थापत्यामध्ये ऋग्वेदात सहस्त्रस्तंभी, सहस्त्रप्रासाद इत्यादीचा उल्लेख केलेला आहे. शास्त्रामध्ये यक्ष्मा, रोग इत्यादीचा उल्लेख आहे. यक्ष्मा म्हणजेच क्षयरोगाचा उल्लेख आहे. श्लीपद रोग म्हणजे दूषित जल पिल्याने श्लीपद रोग होतो असं म्हटलेलं आहे ऋग्वेदात. म्हणजे कला, स्थापत्य, विद्या, संस्कृती, अंतिम संस्कार, दहनाची ह्या गोष्टी ऋग्वेद काळामध्ये महत्त्वाच्या होत्या. तर मला आशा आहे तुम्हाला दिलेला सिलेबस, PYQ, कंटेंट आणि त्या प्रश्नांची उत्तर आवडली असेल. तुमच्या मित्राला नक्की शेअर करा आणि लाईक आणि शेअर, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.